मॅडम. नमस्कार. होय सर. सर्वप्रथम मी गुरुवर्य देवारे सर यांना नमस्कार करते. त्यांचं या वर्गामध्ये स्वागत करते. त्यांचाच वर्ग आहे, पण एक विद्यार्थिनी या नात्याने मी त्यांचं स्वागत करते. वर्गातले सगळे ज्येष्ठ, जिज्ञासू, अभ्यासू विद्यार्थी, कुबल मॅडम, दळवी सर, शिंदे सर, रंजना मॅडम, सर्व कुलकर्णी ही सगळी जण उपस्थित आहेत. आज आपला कुंडली वाचनाचा कार्यक्रम आहे. कुंडली वाचनाचा वर्ग आहे. प्रत्यक्ष पत्रिका वाचन वाचन हा अगदी धडाक्याचा कार्यक्रम सरांनी सुरुवात केलेली आहे. आणि आतापर्यंत ऍडव्हान्स आणि वेगवेगळ्या नियमांनी भरलेली आणि वेगवेगळ्या प्रसंगांनी अ, संघर्ष करणारी किंवा करायला लावणाऱ्या अशा आपण बऱ्याच पत्रिका आतापर्यंतच्या वर्गात पाहिल्या. गेल्या तासिकेला आपण तुळा लग्नाच्या पत्रिकेचा अभ्यास केला होता. आज सरांची आवडती रास आणि सगळ्यांना शिकण्यासारखी रास अशी वृश्चिक राशीचा आज अभ्यास करणार आहोत. संघर्षातून पुढे सरकणारी आणि आपल्या ध्येयापर्यंत मजल गाठणारी ही रास कशी असू शकते, त्याचे कोणते कोणती फलित त्याला केव्हा केव्हा मिळू शकतात, याचा तर आपण अभ्यास करणारच आहोत. पण मी पत्रिका वाचनच्या निमित्ताने एक इथे निर्देशित इच्छिते की आत्तापर्यंतच्या पारंपरिक पद्धती, की नवपंचम बघा, असंगत ग्रह बघा, वक्री ग्रह बघा, त्यांची गृहीतक सगळी सरांनी मोडीत काढलेली आहेत आणि आपण आता सगळेजण एका ट्रॅक वरून चालायला लागले आहोत. ही खरोखरच एक समाधानाची बाब आहे. आता अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करीन की त्यांनी आजच्या पत्रिका वाचनाला सुरुवात करावी. नमस्कार सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा मॅडम जरा पत्रिका ठेवा तयार. बघूया आपण. नमस्कार सगळ्यांना. हळदणकर मॅडमने आत्ता स्वागत केलेलं आहे, त्यांना नमस्कार. इत्यादी सर्व आदरणीय दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण जसं आता आपलं जे वृश्चिक लग्न आहे तर ते शुक्रवारी आहे. पण आज प्रत्यक्ष पत्रिका वाचन हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे अभ्यास वर्ग, त्याच्यामध्ये आपण एक पत्रिका आता मांडणार आहोत. तर ती पत्रिका अतिशय एक शिकण्यासारखी आहे आणि खरोखर माणसाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने चांगला योग येतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनात कसं जन्मताच सुखाचा भाग जो असतो तो कसा निर्माण होतो याबद्दलचं संपूर्ण विवेचन जे आहे ते आता आपण सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आता जे जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला मॅडम तारीख लावतील आणि तारीख लावल्यानंतर त्याच्यावरती आपण चर्चासत्र सुरू करू. तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं मांडायचं असेल ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्याचा विचार करू. बघा सर, लावली आहे पत्रिका. हा. सांगू का मी तारीख, का तुम्ही हा, सांगा सांगा? सांगा. हा. नाही नाही, सांगा सांगा सांगा. हा, ठीक आहे. आज हा पत्रिका वाचनचा दुसरा क्लास आहे. आजची तारीख आहे, म्हणजे आजची म्हणजे या पत्रिकेची 25 मार्च 1977. जातक स्त्री आहे आणि वेळ सकाळी 6:40 वाजून 40 मिनिट 54 सेकंद आणि मुंबई जन्मस्थळ आहे आणि जातक स्त्री जातक आहे. सगळ्यांनी लिहून घ्या, मग मी पुढचं सांगते. झालं मॅडम. हा, लावू हा, ना. लिहून काढलं. सगळ्यांचं झालं का? सर, लावू का पत्रिका मग? हा, पत्रिका लावा, हरकत नाही, हा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नाही म्हणजे कोणी लेट येतात ना, मग त्यांना परत. नाही, हरकत नाही, मग नंतर सांगू जर कॉल हा, अडचण हो असेल. हो, चालेल चालेल. हे बर. बघा, लावली आहे सर आता हा. पत्रिका. हा, मीन बर. लग्नाची. हा. हा. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. आता ही पत्रिका जी आहे ही मीन लग्नाची पत्रिका आहे. आता ह्यामधले पहिल्यांदा
जातकाच्या जीवनामध्ये चांगले योग आणि जन्मताच कसं काही जातकाच्या जीवनामध्ये यश मिळतं हे तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलं की रवी ज्या वेळेला सूर्य आणि बुधाची युती लागली असेल तर त्यावेळेला तिथे प्रकाशमान जीवन ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती कुठलेही कुयोग झाले नसतील आणि सर्व ग्रहांचं व्यवस्थित त्या ठिकाणी बैठक असेल अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. त्यामध्ये शुक्र आणि बुध जे आहेत हे मीन राशीमध्ये नीचभंग राजयोग करत आहेत. म्हणजे हा नीचभंग राजयोगाला फार महत्व आहे आणि अशा तऱ्हेने प्रथम स्थान बलवान झालेलं आहे. धनस्थानामध्ये केतू आहे. धनस्थानाचा जो काही मार्केश आहे तो 12व्या स्थानात आहे. इथे मुख्य भाग जो आहे तो चंद्र उच्चीचा आहे आणि त्यामध्ये गुरुयुक्त आहे. असा हा दोन्ही बाजूचा फलादेश जो आहे तो या कुंडलीमध्ये आपल्याला मिळतो. त्यांनी पंचमात आहे, सप्तमात त्याची दृष्टी आहे. इत्यादी 4 ग्रह म्हणजे मंगळ, सूर्य, बुध, शुक्र असे सगळे 5 ग्रह सप्तम स्थानाला पाहत आहेत. ही जी मुलगी आहे, जी स्त्री आहे, ही पेशाने डॉक्टर आहे आणि अतिशय श्रीमंत कुटुंबामध्ये ह्या जातकाचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुखामध्ये जीवन कसं प्राप्त होतो माणसाला तर त्यावेळेला तिथे आपण पाहिलं तर लग्नस्थान हे नीचभंग राजयोगाने बलवान झालेलं आहे. आता अशा वेळेला हा एक जो योग येतो बिल मुकाबिल तो सुद्धा निर्माण झालेला आहे आणि सप्तम स्थानावरती 5ही ग्रहांची दृष्टी आहे. सप्तमेश सुद्धा नीचभंग राजयोगामध्ये आहे. म्हणजे तो नीचेचा असला तरी सुद्धा त्याचा भंग झालेला आहे. म्हणजे तो नीच म्हणून समजला जाणार नाही कारण शुक्र युक्त आहे म्हणून. रवी प्रथम स्थानी येणं म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की जन्मानेच अतिशय श्रीमंत असणाऱ्या कुटुंबामध्ये जातकाचा जन्म झालेला आहे. डॉक्टर हे म्हणजे स्त्री जी आहे ही अतिशय चांगल्या मार्काने चांगल्या म्हणजे योग्य वयामध्ये कधीही नापास न होता त्या ठिकाणी जातकाचा शिक्षणावरती अतिशय चांगल्यापैकी कमांड होऊन सायन्स रिलेटेड ती पहिल्यांदा MBBS केलं आणि नंतर गायनॉलॉजीमध्ये मास्टर्स केलेलं आहे गायनिक म्हणून. तर अशा वेळेला जे योग आपण बघतो तो लग्न 10 अंशाचा आहे आणि सूर्य सुद्धा 10 अंशाचाच आहे. ह्याच्यामध्ये जे 3 ग्रह लग्न स्थानामध्ये आहेत तर ही मीन राशी आहे. तर मीन राशीचा अधिपती हा उच्चीच्या चंद्रासोबत आहे आणि गुरुचंद्र ही अतिशय चांगली युती ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेची युती झाली. गजकेश्री योग आहे. त्यामध्ये लग्नेश उच्चीच्या चंद्रासोबत आहे असं आपण म्हणायचं आणि चंद्र हा पंचमेश आहे आणि तो त्रिकोणाचा कारक ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आणि गुरु सोबत आहे आणि तो पण एक प्रकारचा राजयोग म्हणून समजलेला आहे. तर केंद्र आणि त्रिकोण म्हणजे एक त्रिकोण म्हणजे पंचम स्थान, दुसरं त्रिकोण म्हणजे भाग्यस्थान. हा भाग्याचा जो अधिपती आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो मंगळ आहे. तर ह्याच्यामध्ये भाग्येश 12व्या स्थानामध्ये कुंभ राशीत बुद्धिमत्ता अतिशय प्रखर आणि तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की गायनिक होणं म्हणजे शस्त्रक्रियेशी जास्ती संबंध येतो. तसा या जातकाचा पेशा हा शस्त्रक्रियेशी संबंधित आहे. तिच्या वडील सुद्धा डॉक्टर आहेत. वडिलांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे चांगले बलाढ्य लोक आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये ही पत्रिका जी आहे तर ही पत्रिका कशा माध्यमातून त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. लहानपणापासून अतिशय सुस्थितीमध्ये श्रीमंतीमध्ये अधिकतम अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुरुची रास जी आहे म्हणजे मीन तिचा विद्येशी जास्तीत जास्त जवळचा संबंध येतो. आता आपण म्हटलं तर शनीची दृष्टी सप्तम स्थानावर आहे आणि सप्तमेश नीचभंग राजयोगामध्ये आहे. तर विवाहाच्या संदर्भात काही तक्रारी असतील का असं तुम्हाला ह्या पत्रिकेवरती वाटत असेल
तर त्या ठिकाणी विवाह उशिरा झाला हा एकच भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दर्शवतो. विवाह साधारणतः वयाच्या 32व्या वर्षी झालेला आहे. 1977चा जन्म आहे. तर त्या दरम्यान जर 32 बघितले तर तुम्ही बघा की 2009च्या दरम्यान विवाह झालेला आहे. तर अशा तऱ्हेने दशमेश जो आहे तो चंद्रयुक्त आहे. चतुर्थेश सुद्धा लग्नात नीचभंग राजयोगामध्ये आहे. दोन केंद्राचे स्वामी म्हणजे मिथुन आणि कन्या हे सुद्धा लग्न स्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये आहे. अष्टमात राहू आहे तर त्याचा फलादेश जो आहे तो पण सुद्धा प्राप्त होईल, पण अजूनपर्यंत तसं काही दिसत नाहीये. पण व्यक्ती जी आहे ते अत्यंत धार्मिक आहे आणि हे धर्माने जैन आहेत, त्याच्यामुळे सात्विक आहेत. त्या ह्याच्यातून अतिशय उपासक चांगल्यापैकी सगळं हे करतात. त्याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर शनी आणि केतू याचा केंद्रयोग आहे. शनीची दृष्टी धनस्थानावरती आहे, शनीची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे. शनीची दृष्टी जी आहे ती आपण पाहिलं तर सप्तम स्थानावरती आणि लाभस्थानावरती दृष्टी आहे आणि धनस्थानावरती आहे. बाकी इत्यादी ग्रह जे आहेत तो गुरु सप्तमावर पाहतो. आता जेव्हा हे 5 ग्रह सगळे सप्तमावर पाहत आहेत तर त्यामध्ये गुरुचा प्रभाव जो आहे तो जास्ती आहे. म्हणजे 6वी दृष्टी जी आहे, 6वी दृष्टी म्हणजे 6वा ग्रह हा गुरु आहे तो सप्तम स्थानावरती पाहतो आणि तो एक योग्य ग्रह आहे. ते त्या ठिकाणी ज्या काही सगळी संकट वगैरे जी आहेत ती टाळून गेली. आता लग्न झाल्यानंतर पुन्हा जे जातक आहे हे परदेशामध्ये काही कामानिमित्त म्हणजे अभ्यासानिमित्त म्हणा किंवा काही प्रॅक्टिस करण्यासाठी दूरवर गेल्यामुळे तिथे वैवाहिक जीवनामध्ये एक अंतर तयार झालं. पण तरी सुद्धा दोघंही समजदार आहेत आणि दोघंही नवरा बायको दोघंही डॉक्टर आहेत, वडील डॉक्टर आहेत, हे कुटुंबामध्ये सगळे डॉक्टरच आहेत. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका आहे. तर ह्या पत्रिकेची भूमिका मी तुम्हाला समजावून सांगितले, सगळे योग सांगितले. तर आपल्याला जर योगाबद्दल काही विचारायचं असेल किंवा इत्यादी काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता. नवमांशाबद्दल पण आपण तिथे विचार केला तर नवमांश हा मीन लग्नाला तूळ आलेला आहे आणि सूर्य सुद्धा हा लग्न स्थानामध्ये तिथे नवमाशात सुद्धा लग्नीत आलेला आहे आणि तो तूळ नवमाशी आलेला आहे. आणि तूळ नवमास हा त्या ठिकाणी निचेचा म्हणून समजला जातो. त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आहे नवमाशामध्ये आणि मंगळ हा त्या ठिकाणी बघितलं तर प्रॉपर्टीचा कारक ग्रह आहे. शुक्र आणि चंद्राची युती मीन राशीमध्ये शुक्र हा वर्गोत्तम झालेला आहे, म्हणजे लग्नी पण आहे आणि नवमाशामध्ये पण उच्च आहे आणि लग्नस्थानामध्ये पण उच्च आहे. गुरु हा कुंभ नवमाशी आहे आणि तो वृषभ राशीमधला कुंभ नवमाश आहे, म्हणजे कृत्तिका नक्षत्राचं तिसरं चरण आहे. धनु नवमाशामध्ये शनी आहे, म्हणजे आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. कळलं का? बुध हा धनु नवमाशामध्ये आहे, म्हणजे मीन राशीच्या रेवती नक्षत्राच्या पहिल्या. मेष नवमास जो आहे तो केतूला आलेला आहे आणि तो अश्विनीचा तस्करांश केतू हा त्या ठिकाणी तस्करांश मध्येच वर्गोत्तम झालेला आहे. मग राहू हा आहे हा तूळ नवमाशामध्ये आलाय. तो सुद्धा आपण जर बघितलं तर तो सुद्धा तूळ नवमाशामध्ये वर्गोत्तम झालेला आहे. तर अशा रीतीने ही पत्रिका आहे. जर कोणाला काही त्यामध्ये विचारायचं असेल तर तुम्ही तुमचा विषय मांडू शकता. आपल्याला चांगलं शिकायचं आहे. तुमचा अनुभव सुद्धा त्यातला फार महत्वाचा आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. त्यानंतर आपण भावमध्येचा पण विचार करणार आहोत आणि दशेचा पण विचार करणार आहोत. बोला शिवरकुल मॅडम. सर हिचे वडील डॉक्टर आहेत, हे इथे कशावरून आपण बघू शकतो? लग्नी रवी
राजयोगामध्ये. त्यांचा कारक आहे. कळलं का? आणि मुळामध्ये डॉक्टर हा पेशा झाला. हा. आणि शिक्षण जे आहे हे वृश्चिक राशीचं हायर एज्युकेशन हे मंगळ हा सर्जन आहे. कळलं का? हो. आणि त्याच्यामुळे तिथे ही व्यक्ती पेशाने मेडिकल सायन्सशी संबंधित आहे. पण लग्न बलवान झाल्यामुळे त्या ठिकाणी लग्नामध्ये नीचभंग राजयोग झालेला आहे. तर अशा तऱ्हेने ही व्यक्ती अतिशय चांगलं जीवन जगत आहे आणि योगकारक आहे. मेडिकलसाठी तुम्हाला सूर्यच हा फार महत्वाचा आहे. आता तो लग्नामध्येच आहे, सोबत त्याने बुध आणि शुक्राचा राजयोग केलेला आहे. म्हणजे तिन्ही ग्रह जे आहेत ते एकाच स्थानामध्ये आणि प्रथम स्थानामध्ये बलवान असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेची जातकाला संधी मिळाली. आणि जातकाचे जे वडील आहेत ते सुद्धा स्वतः डॉक्टर आहेत. बोला. सर मी बोलू का? हा बोला. सर, उशिरा विवाह झाला ह्याला एक शनीशिवाय अजून कोण कारणीभूत आहे का त्याच्यामध्ये? नाही नाही, असं आहे. शनीची दृष्टी सप्तम स्थानावरती, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही अजून आहे काय? मंगळ पण पाहतोय, शनी पण पाहतोय, सप्तम स्थानावरती एकूण 6 ग्रह पाहत आहेत. कळलं का? आता हा. काय असतं की लग्न हा जो विषय आहे हा एक सर्वसाधारण लोकांमध्ये लग्न लग्न हा फार महत्वाचा वाटतो. पण जे लोक आर्थिकदृष्ट्या जास्ती बलवान होण्याचा प्रयत्न करतात त्यांना हा लग्न विषय दुय्यम वाटतो. त्यांना ते प्राधान्य नसतं. त्यांना जास्तीत जास्त यश कसं मिळेल, पैसे कसे मिळतील ह्याच्यावरती जास्ती त्यांचं विचारधारा असते, कॉन्सन्ट्रेशन असतं. तर लग्न उशिरा म्हणजे शनीची दृष्टी आहेच. सगळेच लोक लग्नासाठी धडपड करतात असं आपल्याला वाटतं तसं नसतं. काही लोक म्हणतात की मला करिअर करायचं. आपल्याकडे म्हणजे काही सामान्य कुटुंबामध्ये किंवा साधारण कुटुंबामध्ये आपल्याला वाटतं की मुलगी आहे तिचं लग्न लवकर झालं पाहिजे. पण जे वेल एज्युकेटेड आहेत ते करिअरच्याच मागे जास्तीत जास्त हे करतात. आणि तसंच या ठिकाणी जास्तीत जास्त काही घाई न करता जसं होईल त्याप्रमाणे पण विवाह झाला, पण उशिरा झाला. 2009 साली झाला. आता आपल्याकडे 16-17 वर्षी पण मुलीचं लग्न करतात, पण आता 21 वय झालेलं, 21चं बंधन आलेलं आहे म्हणून काय द्यायचं. कळलं का? हो सर. बरं, आणखी काय तुम्हाला? सर हरे मी कृष्ण विचारू? सर. हा बोला ना. सर, आपण आता आपल्याकडे एखादी जर व्यक्ती आली आणि आपल्या मुलीचं शिक्षण ऑर्थोपेडिक आहे किंवा हार्ट स्पेशालिस्ट आहे किंवा गायनिक आहे, ह्या कुठल्या क्षेत्रामध्ये तिला पाठवावं असं जेव्हा विचारतात, तर त्याला त्या ग्रहांची कुठल्या स्थिती जास्त योगकारक बघायची? आता बघा, शुक्र हा स्त्री आहे. हा. रवी शुक्राची युती स्त्री तज्ञ आहे. हा. आता स्त्री तज्ञामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. हम्म. बुध रवीची युती आहे, पेशाने डॉक्टर झाला. आता लहानपणीच काय माणसाला कळत नाही की ते डॉक्टर होईल म्हणून. पण हम्म. साधारणतः जेव्हा आपण मेडिकल सायन्सशी संबंधित बघतो तर हम्म. त्यावेळेला सूर्य दशमात तरी असेल किंवा लग्नात असेल तर हम्म. जातकाचा संबंध सायन्सशी जास्ती येतो, म्हणजे हम्म. विज्ञान. हम्म. आता त्या विज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काही न्यूरोसर्जन असतात हम्म. किंवा बुधाचं काम असतं. काही शुक्र आणि सूर्याची युती असेल तर त्यावेळेला काही वेळेला गायनिक असतात. काही वेळेला इत्यादी शुक्राचे जे रोग आहेत त्याबद्दलची स्पेशालिटी असते. काही स्किन. हा, त्यावेळेला तिथे यदा कदाचित ज्याला आपण म्हणतो की डायबिटीस स्पेशलिस्ट असतात. हा. असे हा. बरेचसे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने स्पेशालिस्ट आहेत. पण इथे ग्रहयोग बघितला आपण, हम्म. तर ग्रहयोगाने जातकाची पत्रिका जी काही सफलताकारक झाली तर त्याला कारण चंद्रगुरूची युती. चंद्र भूमिका लगेच बदलते.
जर गुरु हम्म. उच्चीचा असता आणि चंद्र असता तर तो एक वेगळा राजयोग झाला असता. इथे सुद्धा हम्म. गजकेशरी योग आहे, पण तो चंद्रामुळे आहे. कळलं का? बरोबर. ठीक आहे, ठीक. बोला. थँक्यू सर. सर, थँक्यू. बोला. या बरेच दिवसांनी एक सुखवास्तू अशी पत्रिका आपल्या नजरेसमोर आली आहे. हा. आणि ते पण अगदी टॅलेंटेड, हुशार येस. व्यक्तिमत्वाची. तर हिच्या ह्याच्यात दशमेश आणि लग्नेश आणि भाग्येश हे तिन्ही पण छान आलेले आहेत. आणि त्याचा योग चंद्रगुरु सोबत होतोय. त्यामुळे येस. तिला म्हणजे जात्याच हुशार व्यक्तिमत्व आणि सरळ सरळ पुढे जाणारी. त्यात केतू तष्कर अंश मध्ये मेष नवमांशात आहे. त्यामुळे त्यांनी पण ऊर्जाच दिली. बरोबर. त्यांनी पण ऊर्जा दिली आणि पुढे नेण्यास मदत केली. पण त्याचा अजून एक दुसरा असा आहे की केतू मंगळ हा त्रिएकादशी योग आहे. हा 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 तो एक योग झालेला आहे. पुन्हा सप्तमेश बुध आणि शुक्र हे सोबत आलेले आहेत, कारण लग्नाचा कारक शुक्र आणि बुध. येस. त्यामुळे थोडासा वैवाहिक जीवनात दुरावा असा निर्माण झाला आहे. आणि शनीमुळे पण, आणि राहू मंगळ ह्याच्यामुळे तिला विदेशाचे योग आले आणि ती विदेशात कामासाठी गेली. बरोबर. बस. बरोबर आहे. हा हा अशी एक चांगली पत्रिका आपल्या नजरेसमोर खूप दिवसांनी दिसली. हा, म्हणजे योग कसं असतं मॅडम, की बऱ्याच वेळेला ज्या शुभ राशी आहेत, आता मीन रास शुभ आहे, वृषभ रास शुभ आहे, कर्क रास शुभ आहे, तर ह्या 3 राशी ज्या आहेत त्या शुभ राशी म्हणून ज्याला आपण म्हणतो की अति कष्ट न देणाऱ्या आहेत. आता त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी पंचमातला शनी दरवेळेला त्रास देईल असं नाही. दुसरा भाग असा आहे की कर्क रास ही सेवेची रास आहे. तर तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बनल्यानंतर 2-3 सेवा वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस करायला. हा, आणि ती विनामूल्य करावी लागते. तसा आणि मेडिकल सायन्स हे सुद्धा सेवेचंच आहे एक प्रकारे आपण बघितलं. हो. दुसरं चतुर्थेश आणि दशमेश आणि सप्तमेश हे दोन्ही ग्रह गुरु आणि बुध या दोघांची अवस्था चांगली आहे, कारण ते नीचभंग राजयोगामध्ये आहेत. तसं बघितलं तर केतू राहू सोबत एकही ग्रह नाही, किंवा शनी मंगळा सोबत सुद्धा एकही ग्रह नाही. त्याच्यामुळे जर समजा एखादा ग्रह असता शनी मंगळा सोबत तर त्या ठिकाणी थोडासा वादंग निर्माण झाला असता. निर्माण झालं. पण हे हिचं जीवन जे आहे ह्या व्यक्तीचं एकदम सुरळीत आणि स्मूथ, ज्याला आपण म्हणतो सगळ्या तऱ्हेचं, म्हणजे जन्मताच अगदी चांगल्यापैकी भाग्य घेऊन जन्माला आलेली व्यक्ती आहे, असं हो आपण सर. त्याच्यामध्ये त्याला सांगू शकतो. हो सर. आणि ह्या गुरुमुळे काय फळ दिलं असेल तिला? कृत्तिकेचा गुरु असं म्हणून विचारते. कुंभ नाही, आता नवमांश. मॅडम असं आहे की दरवेळेला कृत्तिका नक्षत्र खराबच आहे असं बिलकुल नाही आहे. हे आपला एक गैरसमज आहे की कृत्तिका नक्षत्र खराब आहे. तुम्हाला सांगतो, कृत्तिका नक्षत्र मागे मी शिकवलं होतं तुम्हाला, भरपूर एनर्जी असणारं नक्षत्र आहे. हो हो. कृत्तिकेतले तारे बघा तुम्ही, तर काय दरवेळेला ती विघ्न आणते असा बिलकुल भाग नाहीये. हा आपला एक समज आहे. तर वृषभ लग्न समजा लग्नी आहे आणि ते 7 अंशाचं आहे, तर आणि कृत्तिका नक्षत्र आहे, तर त्याची एनर्जी जी आहे ती लग्न स्थानामध्ये आहे. मग हे त्रिपाद नक्षत्र आहे, याचं एक चरण मेष राशीमध्ये आहे, 3 चरण जे आहेत ते वृषभमध्ये आहेत. हो सर. तर त्या ठिकाणी तुमचा जो लग्नबिंदू आहे किंवा ती पूर्ण राशी आहे त्याला कृत्तिकेचे गुण सापडणारच आहेत, त्याला हो ते सर. मिळणार आहेत. हो पण सर. कृत्तिका नक्षत्र हे वाईट आहे असं तुम्ही जर मनावरती नाही तुमच्या नाही नाही. कोरलं गेलं, नाही नाही तुमच्या नाही, म्हणजे सांगतो हा. साधारणतः, तर ते दरवेळेला वाईटच करेल असं बिलकुल नाही. आता तुमच्या समोर ही प्रॅक्टिकल पत्रिका आहे, चंद्र सुद्धा कृत्तिकेला आहे, उच्चीच आहे, गुरु सुद्धा आहे, तर त्यामध्ये चंद्रगुरुची युती ही व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे असं आहे ना. हो सर. सर, हे सूर्य आणि लग्न बिंदू सेम डिग्रीवर आहे.
तर Yes. त्याचं म्हणजे भाव मध्यावर त्याचा परिणाम दिसेल आपल्याला सेम अंशावर. हो हो. आता भावबद्दल लावणार आहे. तर आता ह्या भावमध्याच्या अनुसरून बघितलं तर सगळे भाव जे आहेत ना मॅडम, ते हा 9 आणि 10 डिग्रीच्या मध्येच आलेले आहेत सगळे. हा एखादा भाव पण 11-12 डिग्रीचा झालेला नाही. नाही. हा. तर हा जो भाग आहे तो तुम्हाला पुढे आपण शिकणार आहोत आता. आपण हो ही सर. पत्रिका जी आहे अशी आहे, त्याच्यामध्ये 4ही केंद्रस्थानं जी आहेत, तर हे चर लग्न, ज्याला आपण म्हणतो 3-6-9-12 द्विस्वभावी लग्न आहे, कॉमन जोडियाक म्हणतो. तर त्या हम्म. ठिकाणी त्याचे दोनच अधिपती आहेत, म्हणजे बुध आणि गुरु या दोन बुध आणि अधिपतीला जे 4 स्थानं मिळाले. आता त्यामध्ये दोघांची अवस्था चांगली आहे आणि शुभ राशीमध्ये आहे. हो सर. मग हा सुद्धा विचार केला पाहिजे. आता सूर्यासोबत असणं म्हणजे एक वेगळ्या तऱ्हेचा जातकाच्या जीवनामध्ये एक रुबाब असतो, त्याची कपॅसिटी असते. असा भाग जो आहे तो रवी सोबत ग्रह असल्यामुळे तयार. मग रवी सोबत कोण असावं? तर रवी सोबत गुरु असावा, मंगळ असावा, चंद्र असावा, बुध असावा, शुक्र असावा. तर त्या ठिकाणी कपॅसिटी वाढते. पण त्याच्यामध्ये शनी रवीची युती आली तर नॉट परमिटेड. मग हम्म. त्याच्यामध्ये समजा जर राहू रवी आलं तर नाही, मग त्या ठिकाणी काहीतरी त्रास हा होणारच. म्हणजे ग्रहस्थिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पाहता आली पाहिजे, हा नियम आहे. आणि शनीची 10वी दृष्टी केतूवर. हो, तो केंद्रयोग आहे. कालांतराने अजून शनीचा जो काही त्याला आपण म्हणतो काही घात किंवा कुटुंबामध्ये काही प्रश्न. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की अजून संतती जी आहे तिचा अजून विचार केलेला नाही. ओके ओके. थँक्यू सर. तर ते सर प्रत्येकाचं. हा बोला. हा नाही ऐका ना, तुमचं झालं का टिवटणे मॅडम? हो मॅडम. हा, तर म्हणजे मे बी मी चूक असेल त्याच्यासाठी आधीच मी सॉरी बोलते सर. पण यांनी तो विचारला ना ते प्रश्न सर्जन म्हणजे हा गुरु कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे किंवा हा आपण हा हे असं. तर मला म्हणजे हे मला कितपत बरोबर असं नाही, पण मला आता थोडंसं क्लिक झालंय. कारण तुम्ही म्हणालात ना ह्या म्हणजे ही स्त्री जातिका स्त्री हम्म, रोग तज्ञ म्हणजे गायनिक आहे. तर तिथे हम्म. म्हणजे ऑपरेशन्स पण येतात. तर मग हो. हा गुरु लग्नेश पण आहे आणि तो कृत्तिकामध्ये आहे, शिवाय त्या हम्म. शुक्राच्या राशीत आहे. तर आपण म्हणून पण असं म्हणू शकतो का? म्हणजे मला नाही माहितीये, मी हा विचारते. हा बरोबर. म्हणजे माणसाला जी एनर्जी मिळते, हा कपॅसिटी त्याची तयार होते, हा तर त्याचं धाडस तयार होतं. हा तर ते धाडस जे आहे ते त्या नक्षत्रामध्ये आहे ऑलरेडी. हा हा म्हणजे आणि आपण तो ते दशमेश आहे ना, गुरु कृत्तिकाला. दशमेश आहे. हो, आणि दशमेश तो पण आहे. पराक्रम स्थानात आहे, त्यामुळे तिला ते हा एवढं ऑपरेशन्स वगैरे करण्याचं धाडस हा मिळालं त्यामुळे. धाडस मिळालं बरोबर. आणि तेच. तो गुरु जो एक आहे तो लग्नेश पण आहे आणि होय. अष्टमेशाच्या राशीत आहे तो पराक्रम हा स्थानात. हा त्यामुळे ती मेडिकल फील्डमध्ये पण आहे आणि हे पण आहे गायनेकोलॉजिस्ट. गायनिक सर्जन. हो हो हो. दुसरी तेच. गोष्ट कसं काही कॉम्प्लिकेटेड काही ऑपरेशन असतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये, होय होय सर. तर त्याच्यामध्ये तिचं नाव आहे. हम्म. आणि नेम अँड फेम हे कसं असतं मॅडम माहितीये का, लग्नी जेव्हा राजयोग तयार होतो ना, हो हो. मनुष्य लाईमलाईट राजाबरोबरच मध्ये. लेटर आहेत ना. Yes. हो, प्रसिद्धी बरोबर. प्रसिद्धी लाईमलाईट मध्ये येणं. आणि लाभ पण भरपूर मिळाले ना, मिळालेच Yes. असतील म्हणजे. कारण आपण ते सूर्याचं तुम्ही भ्रमण शिकवलं ना 10व, हो ते लाभस्थानावर म्हणजे बिनदिक्कत येते ना असं. हो हो हो. आणि Yes. ही सूर्याचं गुरुची पण 10व हे आहे. दृष्टी, हा गुरुची पण येस. आणि 9वी गुरुचं दृष्टी पण 9व. तिथे. हो. येस. आणि आणि सूर्याचं 10व ते येस लाभस्थानावर आले ना. येस येस येस. खूप हा छान सुद्धा विचार शिकवताय. करणं गरजेचं हो आहे. नाही, तुम्ही एवढं छान शिकवताय म्हणून हळूहळू ते डोक्यात येतंय सगळं. हा, थँक्यू. गुरुची 9वी दृष्टी आहे, सूर्याची हो 10वी आहे. हो. 10वी दृष्टी नसून नाही, 10वं स्थान. 10व भ्रमण काय म्हणायचं तुम्ही Yes. शिकवलं ना असं. हा, 10वं सूर्यापासून स्थान. 10व स्थान बघायचं. येस. येस येस. थँक्यू थँक्यू. सूर्यापासून 10व्या स्थानाची कपॅसिटी काय, तर होय तिथे होय. एकही ग्रह नाही आहे. नाही नाही नाही. त्या ठिकाणी ते दोघही ग्रह मित्र आहेत आणि ते एकमेकांचा त्या ठिकाणी योग करतात. हम्म. म्हणजे दृष्टी नाहीये पण गुरुची दृष्टी आहे. हो बाकी हो. रवी त्याच्यावरती योग करतो, म्हणजे त्या होय स्थानाला महत्व प्राप्त होतं. होय होय सर. Yes. थँक्यू. म्हणजे सगळ्या बाजूने चहूबाजूने तुम्हाला पत्रिका पाहण्याची सवय ठेवली पाहिजे. हो सर. हरे कृष्ण सर. सर विचारू एक? हरे कृष्ण. हा बोला.
सर यांना गव्हर्नमेंट कॉलेजला लेक्चररशिपचा पण योग होता का? म्हणजे शिकवायचं पण त्यांना हा, संधी म्हणजे मिळाली होती तिथे का? आवड आहे, टीचिंगची आवड आहे. म्हणजे हा. लेक्चरचं स्पेशल इन्व्हिटेशन हं. करून काही जे स्पेशल जॉब आहेत, तर पहिला त्या ठिकाणी कॉन्फरन्स वगैरे घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आमच्या मुंबईला ताज इन म्हणून नावाचं एक हॉटेल आहे त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी कॉन्फरन्स भरपूर घेतलेले आहेत. आणि स्पेशली ओके. जे डॉक्टर आणि फार्मामध्ये काम करणारे लोक जे आहेत, म्हणजे कंपन्या आहेत, तर काही फार्मा हा. कंपन्या ज्या आहेत हा. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मालक यांचे हा. सल्ला हा. घेऊन म्हणजे चांगल्यापैकी ते ऍडवाइस करतात की कुठल्या कुठलं हे आहे, तर प्रोडक्ट कुठल्या तऱ्हेचा आपण सजेस्ट करू शकतो किंवा काय करू शकतो. बऱ्याचशा कॉन्फरन्स ज्या हम्म. आहेत पब्लिकमध्ये त्यांचं नाव आहे. ओके. आणि सर ह्याच्यात परदेशात त्या म्हणजे मास्टर्स साठी गेल्या होत्या का प्रोफेशन थ्रू साठी म्हणजे नाही, काय? प्रोफेशन पण आणि मास्टर मास्टर केलेलं आहे ऑलरेडी, मास्टर केलेलं हा. आहे. ओके. हम्म. हम्म. तर मी विचारू, हा बोला. सर नवमांशामध्ये रवी निश्चित आहे आणि राहू युक्त आहे, तर हं. त्याच्याविषयी काय कसं सांगता साहेब येईल सर? तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही हा. अजूनपर्यंत पूर्ण पत्रिका नवमास रहस्य तुम्ही शिकला नाही आहात. माझे बर रेकॉर्डेड आहेत ते ऐका. बर बर. त्याच्यामध्ये जेव्हा राहू युक्त जर एखादा ग्रह झाला, तो मुळात पत्रिकेमध्ये राहू युक्त होता का? इथे 108 नवमाशाने आपल्याकडे 12 घरांची कुंडली आहे. तर रवी राहूची युती इथे आपल्याला दिसते, तर ती तुम्ही सर्वतोभद्र चक्र जर शिकला असाल आणि त्यावेळेला नवमास मध्ये तुम्हाला ते ग्रह एकत्रित येतात का? आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तूळ राशीमध्ये राहू आहे एवढं नक्की. हो. तूळ राशीतला राहू हा नवमाशामध्ये कोणत्या राशीत आलेला आहे? तर तूळ राशीत आलाय, बरोबर आहे. हा सर. हा. सूर्य हा एकत्र आलेला आहे, तर तो मीन राशीतला आहे. जरा हे कोणी काही करू नका. हा तो अरे कोण हे ब्ल्यू लावतोय परत? तर त्या ठिकाणी मीन राशीमध्ये सूर्य आहे, तर मीन रास आणि तूळ रास याच्यातलं अंतर किती आहे? भरपूर आहे ना. हो सर. तूळ राशीला आरंभ तूळ नवमास आहे, मीन राशीला आरंभ कर्क नवमास आहे. आता कर्केपासून जो तूळ नवमास आहे तो चौथ्या राशीतला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 3 अंश 20 कलेचे 4 भाग जेव्हा हे करू, तर रवीची जी अंश आहेत ते 10 अंश आहेत. त्याच्यामुळे तो तूळ नवमासात आलाय. पण ती जी युती तुम्हाला जी नवमासामध्ये दिसते, तर ती युती तिथे ग्राह्य नाही, कारण नवमास कुंडलीमध्ये फक्त 12 स्थानं असतात आणि एकूण नवमास 108 आहेत. तर आपण जे नवमासामध्ये करतो की ते दोघं एकत्र आलेले आहेत आणि ती अंशात्मक युती आहे. जर ते मूळ पत्रिकेमध्ये एकाच युतीमध्ये असतील आणि नवमासामध्ये पण एका युतीमध्ये आले असतील, तर ते अंशात्मक युतीतले ग्रह आहेत आणि त्यांची जर विभागणी झाली असेल तर त्यावेळेला ते नवमासामध्ये एकत्र येत नाही. म्हणून तुम्हाला तिथे डिग्रीचा अभ्यास केलाय का तुम्ही, सांगा. नाही सर. हा, मग डिग्रीचा अभ्यास केला तर तुम्हाला ते कळेल. म्हणून मी ओके. तुम्हाला लेक्चर ऑलरेडी पाठवलेले आहेत, ते ऐका. ठीक ठीक. त्याच्यामध्ये आमचे पूर्ण लेक्चर्स मध्ये विवेचन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही नवमाशामध्ये एखाद्या ग्रहांची युती पाहता, तर ते हा. एका राशीतूनच आलेले आहेत का, तर त्यांची युती ही परमिटेड आहे. आणि आपण जी सर्वसाधारण नवमाश कुंडली वाचतो आणि त्यातली युती ही आधार धरतो, तर ती मुळातच आपल्याला तिथे कमी ज्ञान असल्यामुळे आपण त्याची युती म्हणून फलादेश देतो. तर युती म्हणून फलादेश न देता त्या स्थानाचा, त्या भावाचा, त्या नवमाशाचा फलादेश द्यावा. आता जसं की तुळेला तूळ नवमास हा अभयांश आहे, कळलं का? हा सर. आता तुळेला तूळ नवमास हा अभयांश जर आला, तर त्या ठिकाणी मीन राशीला जो तूळ नवमास आहे तो सुद्धा अभयांशच आहे. म्हणजे काय की 2 नवमास एकच तत्वाचे आहेत तूळ राशीचे, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांचा आलेला नवमास हा काय सांगतोय, तर तो सूक्ष्मांशामध्ये तुम्ही जाऊन विचार केला पाहिजे. बर. कळलं? आता मकर ठीक. नवमास हे पापांश आहेत, पण स्वाती नक्षत्राचा जो मकर नवमास आहे तो धनांश आहे, म्हणजे तो चांगला आहे. मग स्वाती नक्षत्र कुठे आलं, तर तूळ राशीतलं आहे.
कळलं. आणि तिथे मकर रोमांच म्हणजे स्वाती नक्षत्राचं दुसरं चरण. असा जरा थोडासा अभ्यास करा तर तुम्हाला जास्ती त्याच्याबद्दल इत्यादी माहिती पडू शकेल. बाकी हे सगळी मंडळी हुशार आहेत. त्यांनी सूक्ष्मवंशाचं जे आहे ते सर्वतोभद्र चक्रामध्ये आहेत का सर, त्या व्हिडिओमध्ये आहेत. हा, त्याच्यात सगळे जे काही महिला वर्ग आहे, पुरुष आहे, ते ऑलरेडी त्यांनी क्लासेस केलेले आहेत. तर त्यांना ते शिकवण्याची किंवा शिकण्याची आवश्यकताच नाहीये. ऑलरेडी एक्सपर्ट मास्टर. सर इथे रवी जो आहे तो अ, मूळ कुंडलीचा षष्टेश आहे आणि तो अष्टमेश शुक्राच्या नवमांशात गेला. हे तिथं मेडिकल साठी पूरक झालं ना. हो, म्हणजे तो गूढशास्त्र विज्ञान जे आहे ना मॅडम, हा, हा. आफ्टर ऑल विज्ञान जे एखादं संशोधन आहे ते अष्टम स्थानच आहे ना. हो ना, त्या पण दृष्टीने विचार करू हा, शकतो आपण रवीचा. पण आता इथे आपण बघितलं तर रवी हा मुळातच लग्न स्थानामध्ये आहे, त्याला मोठं व्हॅल्यू आहे. हो, बरोबर. मला लग्नी लेफ्ट व्हायला लागतंय सर, सॉरी हा आज. काय आलं? सॉरी सर, मला आज लेफ्ट व्हायला लागतंय, मी नेमकी बाहेर आली. बरं, ठीक आहे. उद्या जॉईन होईल परत. ठीक आहे, उद्या असेल तर. उद्या क्लास नाही होत. हा, कळलं का? मग तिथे तुम्हाला अशा रीतीने पत्रिका वाचन करते वेळी सगळं साहित्य, सगळे ग्रह हे आपलं साहित्य आहे, राशी हे आपल्या साहित्य आहे, स्थानं ही ज्योतिषाची साहित्य आहे. मग त्याच्यातून तुम्हाला त्याचं वर्णन जे आहे ते तुम्हाला तिथे विचार करायचा आहे. दुःख आणि सुख ही प्रत्येकाला येतात, तेव्हा तुम्हाला गोचरीचा वापर केला पाहिजे. आता ह्या याच्यामध्ये जेव्हा शनी हा वक्री आहे, आता त्या वक्री ग्रहाचं भूत बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. आता हा वक्री का झालाय, तर त्या ह्याच्यामध्ये शनी वक्री हा नवपंचम असताना पण वक्री झालाय. तर त्या ठिकाणी तुम्हाला वक्री ग्रहाचं विवेचन करते वेळी नक्षत्राची कनेक्टिव्हिटी आहे का. आता मूळचा शनी हा आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आलेला आहे मॅडम, धनुर्मासामध्ये. होय, हो. बरोबर आहे. एक हा, आणि तो वक्री आहे. होय. आता तो वक्री का झाला, हाच जो सूर्य पुढे गेला असता रेवतीमध्ये तर शनी वक्री झाला नसता. कळलं का? तो मागे आला असता, म्हणजे तो अंशापर्यंत मागे आला असता. मग त्या ठिकाणी त्याचं वक्री पण संपलं असतं. पण ते रविवरती भ्रमण त्याचं अवलंबून आहे, म्हणून तो तिथे वक्री इंडिकेट केलेला आहे. आता वक्री ग्रह वाईटच फलादेश देईल हा विचार चुकीचा आहे. हो सर. वक्री ग्रह नेहमी, आता 110 दिवस शनी जर वक्री राहणार असेल तर म्हणजे 110 दिवस जन्माला आलेले सगळे लोक वाईटच असं नाही होत. करोडो लोक जन्माला येतात त्यावेळेला. आणि अनेकांच्या पत्रिकेमध्ये साधारणतः 90% लोकांच्या पत्रिकेमध्ये शनी वक्री असेल तर 90% लोक वाईटच आहेत का, असं नाही करता येणार. म्हणून त्याचा मागचा इतिहास तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. वक्री ग्रह का होतो, मग गुरु का नाही वक्री झाला, शनीच वक्री का झाला, आपण म्हणू शनी नवपंचमी योगात आहे म्हणून वक्री झाला, कदापि नाही. वक्री ग्रह हा नक्षत्र ते नक्षत्र याच्यावरती अवलंबून आहे. आता 10 अंशाला हे जे नक्षत्र आहे ते पूर्वा भाद्रपद आहे का, उत्तर भाद्रपद असं. हा, उत्तरा भाद्रपद. होय. मग आता उत्तर 3 अंश 20 कलेला उत्तरा सुरू होतं. मग उत्तरा भाद्रपदा ते तुम्ही आश्लेषा नक्षत्र पहा, तिथपासून त्याचं अंतर किती आहे. मग कर्क राशीतून सुरुवात करा, आश्लेषापासून उत्तरा मीन राशीपर्यंत उत्तरा नक्षत्र हे उत्तरेला आहे. कळलं का? असं आहे, म्हणून त्याला उत्तरा भाद्रपदा पाहिजे. आता काही वेळेला आपला अभ्यास कमी पडतो म्हणून तिथे प्रश्न तुम्हाला उपस्थित होतात. आता हे लोक पुढच्या लेवलचे लोक आहेत, तर यांना हा प्रश्न सतावणार नाही, ऑलरेडी मास्टर आहेत. बोला. सगळी मंडळी आता हुशार झालेली आहेत. नंबर 1, ते एकाच ग्रहावरती एकच मांदी, एकच हे सारखं सारखं तेच तेच करून
माणूस मग त्या ठिकाणी फलादेश द्यायला समर्थ होत नाही. सर पत्रिका यांना जेव्हा भाऊ आहे, काय म्हणता? या बाईंना हो, भाऊ भावंड भाऊ आहे, भाऊ आहे, भाऊ आहे, आहे भाऊ आहे, बहीण पण आहे का? पण भाऊ काय डॉक्टर नाही आहे. फक्त ही स्वतः व्यक्ती आणि हिचे वडील डॉक्टर आहेत. तर षष्टेश सूर्य जसा लग्नात अष्टमेश शुक्राबरोबर बसलेला आहे तर त्या डॉक्टर झाल्या, तसंच त्यांचा दशमेश गुरु पण षष्ठात आणि षष्ठात आहे आणि त्याच्या अष्टमेश चंद्राबरोबर बसलेला आहे, म्हणून मग त्यांचे वडील पण डॉक्टर झाले. हा, असं मानू हे शकतो बरोबर, तुम्ही, असं काही असं नाही. म्हणू शकतो ना. अच्छा, वडील पहिला हा. डॉक्टर आहेत आणि मग हा, मुलगी नंतर डॉक्टर आहेत. हा, हा. आणि या दिसायला सुंदर आहेत का खूप, म्हणजे हो हो हो, गुड आकर्षक लुक आहे. आकर्षक. व्हेरी कारण व्हेरी शुक्रच व्हेरी म्हटल्यावर हो, इंटेलेक्च्युअल. लग्नी शुक्रच शुक्र आला, बुध आला, चतुर आहे, फास्ट आहे, इंटेलिजंट आणि सगळंच म्हणजे स्पार्क असणार आहे. शार्प आहे. आणि कसं आहे की जेव्हा लग्नी बुधाची युती रवी बुध येतो त्याला मनुष्य चाणाक्ष असतो, हो, चाणाक्ष पण आहे. हो हो, चाणाक्ष, हो बरोबर, बुद्धिमान. येस. बोला, कोण बोलत हो. होता आणखी? बोला. पत्रिका तुमच्या नजरेसमोर आल्यानंतर जर आपलं जातक ओळखीत असेल किंवा नसेल, पण तरी सुद्धा प्रथम स्थानातले ग्रह जातकाच्या जीवनातील सुख दुःख दर्शवतात. आणि त्याचं भाग्य हे कधी सुरू होईल, कसं असेल, तर जेव्हा काही गुरु सारखे ग्रह लग्नी येतात, मग ते कुठल्याही राशीचे असो. म्हणून तुम्हाला बऱ्याच पत्रिका जेव्हा अभ्यास आपण करतो, रवी त्या ठिकाणी असेल, रवी गुरुची युती असेल, तर प्रथम स्थान हे फार महत्वाचं आहे. पण तेच लग्नी शनी असेल आणि प्रथम स्थान असेल तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये पुढे यायला भरपूर वेळ लागतो. कधी कधी त्या ठिकाणी आलेली संधी पण जाते. आणि शनी हा कष्टमय जीवन जगवण्याचा कारक ग्रह आहे. तो म्हणजे तो ताबडतोब असं येतो पूर्णपणे त्या ठिकाणी जे मागील पूर्वकर्म आहे त्याला. आता हे सुद्धा पूर्वकर्मानेच चांगल्यापैकी चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला येणं, तर त्या ठिकाणी लग्नी जी स्थिती आहे ती इत्यादी ग्रहाला कधी कधी एखादे ग्रह चांगले असतात, जसं आता हे 3 गुरु चौथा, चंद्र 5वा, 9 ग्रहामधले 5 ग्रह जर समजा पॉझिटिव्ह आहेत, तर याचा अर्थ त्या जातकाच्या जीवनामध्ये 5 ग्रहांचं बळ हे त्याला मिळणारच आहे. ते जर समजा केतुयुक्त चंद्र असतात तर काय झालं असतं, एक तर ती जी सुखाची रास आहे तिथे ती कष्टाची रास झाली असते. मेषाला चंद्र असतात तर बघा, एक दिवस अगोदर किंवा काही. होय सर. हा, मग तुम्हाला अशा तऱ्हेने विचार केला पाहिजे की चंद्राची रास ही कष्टाची आहे का सुखाची आहे. म्हणून वृषभ रास ही मुळातच सुखाची आहे, पण त्याच्या सोबत कोण आहे. आता त्याच्यासोबत मंगळ असेल तर कष्ट निश्चित आहेत, शनी असेल तर डिप्रेशन, अपयश किंवा नैराश्य निश्चित आहे, बुध असेल तर इंटेलेक्च्युअल जास्ती आहे. म्हणजे ही युती तुम्हाला अशा रीतीने कॅल्क्युलेट केली पाहिजे की पुढे जाऊन ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवन कसं घडेल, चंद्र कोणासोबत आहे, त्याच्यावरती तुमच्या अंतरात्मा किंवा त्या ठिकाणी तुमचं मानसिक बळ, मानसिक छळ, मानसिक विचार, मानसिक जे काही आपल्याला यश मिळतं, सुख मिळतं, ते कशामुळे मिळेल. तर काही काही ज्या युती असतात त्या युती आपल्याला तिथे प्रोत्साहन करतात आणि चांगलं फळ आणून देतात. मग चंद्र शुक्र ही जी युती आहे, दोन्ही शुभ ग्रह आहेत, कधी कधी भरकटले जातात, पण ते इत्यादी ग्रह त्याला कारणीभूत असतात. कळलं का? असं आहे. म्हणून कुठल्याही ग्रहाची युती तुम्हाला करता. आता चंद्र रवीची युती, अमावस्येचा जन्म हा अतिशय चांगला समजला आहे आणि ती लग्नी झाली तर आणखी चांगलं आहे, असा भाग आहे. म्हणून मी अनेक वेळा अनेक लोकांची उदाहरणं देतो की लग्नी चंद्र आणि रवीची युती असेल, अमावस्येचा जन्म असेल आणि प्रथम स्थान असेल, तर तिथे काहीही करून जातक हा प्रगती पथावर जाणारच ठरलेलं आहे.
काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला तपासता आले पाहिजेत व्यवस्थित. म्हणून पहिला नियम लक्षात ठेवा, शिका. बऱ्याचशी चुकीची पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये काही नियम लावून त्यांनी पुस्तकं छापलेली आहेत, तर त्यावेळेला आपल्यावरती परिणाम वेगळा होतो. आपण फलादेश प्रॉपर करू शकत नाही, असं आहे. सर, हा बोला. हे मांगलिक पण ह्याच्यात मोडते ना ही पत्रिका? हो, मांगलिक yes. हा, आणि शनी आणि मंगळाचं षडाष्टक आणि राहू आणि मंगळाचं नवपंचम. हो. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, जरी ही मांगलिक कुंडली असेल तर हा एक लक्षात घ्या, मांगलिक कुंडलीचा हा जो 12व्या स्थानातला चंद्र मंगळ आणि धनस्थानातला केतू, तर ह्या व्यक्तीला स्वतः लहान डोळे उजवा आणि डावा हे पापग्रहांच्या युतीत आहे. बघा तुम्ही, मंगळ हो सर. 12व्या स्थानात आहे, केतू धनस्थानात आहे, तिथे उजवा डोळा डावा डोळा पाहिला जातो. मग डोळ्याचं परीक्षण करते वेळी तुम्हाला डोळा कसा असेल हे तुम्हाला धनस्थान आणि 12वं स्थान याच्यावरती निश्चित करायचं असतं. गॉट इट? वाट नाही मॅडम? हो सर. नमस्कार सर, मी कवठेकर बोलतीये. बोला. सर, मला थोडं जायला लागतंय बाहेर, चालेल ना सर? मी होते सर. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. हा, दशेचं हे लावता मॅडम. बघा आता इथे जन्मता सूर्याची जी दशा होती ती 77 सालापर्यंत, 7-8-77 म्हणजे फार कमी अवधी होता. किती होता? रवीची दशा आहे ना? हो सर. जन्म किती? हा, 5-1 महिने. 5 महिने. 5 आहे कमी, पण ठीक आहे 5 पर्यंत. हा, म्हणजे त्या ठिकाणी नंतर 87 पर्यंत दशा चंद्राची आहे, नंतर 94 पर्यंत मंगळाची दशा. आता वय कॅल्क्युलेट करा, 10 आणि 7, 17 वय झालं, आणि त्याच्या अगोदरची 5 म्हणजे 22 वय. कधीचा जन्म आहे यांचा आपण बघितलं तर? 5 महिने, 5 वर्ष नाही, 5 महिने 5 महिने. सूर्याच्या दशेला. जन्म 25 मार्चचा आहे, 1977. ओके. हा, मग त्या ठिकाणी आपण 5 महिने बघू, आता 6 महिने बघू. मग 77, 10, 87 आणि 4 म्हणजे 14 वर्षाचा जो भाग आहे, आपण 87 ते 94 किती झाले बघा? 87 ते 7 वर्ष. 7 7 वर्ष. होय. मग 7 वर्ष ती आणि 10 वर्ष ती, म्हणजे 17 वर्षे जातकाच्या ह्याच्यामध्ये राहूची दशा सुरू झाली, आणि 17 वर्षीच जातकाने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की विज्ञान शाखेत काय 10वीला आपण जाऊ शकत नाही, 12वी नंतरच जातो ना? नाही का? होय सर. आणि आता 2012 नंतर सूर्याची गुरुची दशा 28 पर्यंत आहे, बरोबर? हो. आता हा दशेचा क्रम झाला. आता जातक आपल्याकडे आला तर वर्तमान स्थितीमध्ये त्याला दशा कोणती आहे, तर ती गुरुची आहे, एवढं निश्चित, बरोबर आहे? हो सर. हा, तो गुरु जो आहे तो पराक्रम स्थानामध्ये आहे, चंद्रयुक्त आहे, तर तुम्हाला तशा तऱ्हेने फलादेश देते वेळी तुम्हाला अंतर्दशेकडे जायला पाहिजे. आता मॅडम अंतर्दशेचा चार्ट लावतो. आता हा अंतर्दशेचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तिथे अंतर्दशा ही काय सांगते, तर सुरुवातीला गुरुमध्ये कोण आहे? गुरु आहे, बरोबर? गुरु आहे. हा. आणि आत्ता 2025 एप्रिल ते मार्च 26 इथे कोणाची दशा आहे?
गुरुमध्ये गुरुमध्ये मंगळाची, चंद्राची मंगळ आणि त्याच्या गुरुमध्ये मंगळ. मंगळ मंगळ आहे गुरुमध्ये मंगळ. मंगळ हा हो. 26 पर्यंत आता मंगळ. ही किती आहेत तर 9 महिन्याची का 11 महिन्याची दशा आहे? 11 महिने. 11 महिने. मग आता 2026च्या मार्च पर्यंत गुरुमध्ये मंगळाची दशा आहे. तर आपण काय सांगायचं की जे काही तुम्हाला कार्य करायचं असेल ते मार्चच्या अगोदर उरकून घ्या. आणि त्याच्यानंतर राहूची दशा शेवटची लागणार आहे. गुरुमध्ये शेवटची दशा राहूची आहे तर ती 2028 पर्यंत आहे. म्हणजे त्या ठिकाणी 8 महिना ते 5 2 वर्षाचा साधारणतः कालावधी जो आहे तो जातकाचा तिथे त्रासदायक असेल असं आपल्याला त्याला भविष्य कथन करायचं आहे. म्हणजे यदा कदाचित त्यावेळेला गोचर कसं असेल, आता 2026च्या माध्यमातून जर गोचर पाहिलं तर शनी महाराज जे आहेत आता मिनेले आहेत, म्हणजे ते लग्नावरून चाललेले आहेत एवढं नक्की. बरोबर आहे? हो सर. मग त्या ह्याच्यामध्ये काही बदल होईल का? काही थकवा येईल का? काही आजारपण येईल का? त्याच्यानंतर जेव्हा मेषेला शनी जाईल तर केतूच्या नक्षत्रामध्ये जिथे केतू आहे तर त्या ठिकाणी शनी आणि केतूची युती गोचरीमध्ये होणार आहे, म्हणजे मूळ पत्रिकेत. तर त्या दरम्यान जातकाला काही मानसिक त्रास, कौटुंबिक त्रास होण्याची शक्यता आहे. हा कधी होईल तर 2027च्या पुढे, जेव्हा तिथून तो शनी महाराज जातील त्यावेळेला. म्हणजे आता शनीचं लग्नावरून भ्रमण आहे, बरोबर आहे, हो सर. गोचरीचं हो सर. 29 मार्च पासून, 29 मार्च 2025 पासून. आणि आता सध्या त्या ठिकाणून गुरु कुठेशी आहे तर वृषभ राशीलाच आहे, नाही का? पुढे जाऊन गुरु मिथुनेला जाणार आहे. बघा सर मिथुनेला आहे गुरु. गेलाय हा सर. मिथुनेला, हा मिथुनेत गेलाय. मिथुनेला आहे. म्हणजे तो मंगळावरती योग करतोय 9व्या दृष्टीने. हो सर हो. होय. मंगळ. मग आता त्या गोचरीचा आणि शनीची दृष्टी आपण जर बघितली तर आता शनीचा केंद्र योग आहे, मीनेचा आणि मिथुनेचा केंद्र योग आहे ना. होय. हो हो सर. महादशा आणि गोचर याची जेव्हा सांगड घालायची असेल तर त्यावेळेला अंतर्दशेचा, प्रति-अंतर्दशेचा तुम्हाला जास्ती विचार केला पाहिजे कालावधीसाठी. मग तो कालावधी कमी वेळेचा असेल, त्याच्यापेक्षा कमी वेळेचा असेल, म्हणजे घटना कधी घडेल ह्याकरता एकतर त्या ग्रहाचे अंश, त्या स्थानातला भावमध्य, या सगळा विचार करून तुम्हाला जर जातकाला दुःख येणार असेल किंवा जातक आता दुःखी आहे तर तो सुखाकडे कधी वाटचाल करेल हे तुम्हाला त्याच्यावरून सांगता आलं पाहिजे. लक्षात नसेल आलं तर विचारा, हरकत नाही. म्हणजे सर आता जेव्हा मंगळ कन्येत येईल, कारण आता हा, तो सिंहीत आहे हो बरोबर, अगदी मंगळाचा करेक्ट. गोचर. येस, आता तो जेव्हा मग कन्येमध्ये सप्तक येईल होईल. तेव्हा येस, सप्तक, शनी आणि मंगळाचं समसप्तक तयार होईल आणि हो. थोडस वैवाहिक आयुष्य किंवा काही त्याबद्दल काही वेळेला काही घटना होतील. पुरावा आता किंवा काही येस असं येस प्रॉब्लेम येस होऊ शकतं. आता बघा कसं असतं मॅडम, तुम्हाला सांगतो की शनी मंगळ जे समसप्तक होणार आहेत तर हे एका व्यक्तीसाठी म्हणून नाहीये, हे तर नक्की. हो हे हो संपूर्ण खगोलमध्ये होणार आहेत. हो त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला शनी मंगळ जर समसप्तक होणार असतील हा, तर त्यावेळेला त्याचं स्थान कोणतं असेल. हा, आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर हिचा शनी लग्नावरून चाललाय, हो नक्की. सप्तमातून मंगळ जाणार आहे, हो नक्की. त्यावेळेला ते अंशात्मक समसप्तक कधी करतील तर मंगळ हा जलद गतीचा ग्रह आहे. हो तो 45 दिवसात किंवा 40 दिवसामध्ये राशांतर करेल. हो
तर त्या दरम्यान तो 1 अंश भोगायला किती दिवस लावेल? 1 ते 1.5 दिवस. म्हणजे साधारणतः मंगळाला 37 तास किंवा 30 तासाचा अवधी 1 अंशासाठी असतो. आणि त्या दरम्यान तो स्ट्रोक लग्नस्थान आणि सप्तम स्थान ह्याच्याशी संबंधित असेल. तसंच बघितलं तर शनीची दृष्टी 3य स्थानावरती गोचरीची, मंगळाची दशम स्थानावरती गोचरीची, लग्नावरती आणि धनामध्ये. म्हणजे जर काही संकट किंवा त्रास होणार असेल तर मंगळामुळे दशम स्थान आणि लग्नस्थान धनस्थान, शनीमुळे पराक्रम स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान. इथे मंगळ दशमावर पाहतोय, शनी सुद्धा दशमावर पाहिल. म्हणजे त्या ठिकाणी ते त्रास हे दृष्टीच्या अनुसार तुम्हाला दशम स्थान, लग्नस्थान, धनस्थान, पराक्रम स्थान शनीमुळे, दशम स्थान मंगळ आणि शनी दोन्ही ग्रहांमुळे दशम स्थान बाधित होईल इन फ्युचर, जेव्हा कन्येला मंगळाचं भ्रमण सुरू होईल त्यावेळेला. 28 जुलैला जातोय कन्येमध्ये मंगळ. 28 जुलै. मग 28 जुलै ऑनवर्ड तुम्हाला ती घटना सांगता आली पाहिजे. बरं, आता कसं आहे मॅडम, जर अंशात्मक ते लोक कधी जात आहेत तर त्याकरता तुम्हाला एकमेकाचे अंश तपासता आले पाहिजे. त्यावेळेला शनी वक्री असणार आहे का, हा पण एक भाग आहे. मीन राशीमध्ये शनी वक्री कधी होतोय? आता होणार आहे 13 जुलैला. मग आता मॅडम म्हणतात त्याप्रमाणे त्यावेळेला 13 जुलैला झाल्यानंतर मंगळ वक्री असेल का? नाही. मंगळ नाही. नाही सर, पण 28 जुलैला शनी वक्री असणार आहे आणि मंगळ ह्याच्यात कन्येमध्ये जाणार आहे. मार्गी असणार आहे. मार्गी असणार आहे ना. बरं, आता जेव्हा तुम्हाला गोचरीच्या शनी मंगळाचा योग तपासायचा असेल तर तेव्हा गणित करून तुम्हाला वक्री असणारा शनी हा किती अंशाचा त्या दिवशी असेल आणि वक्री असणारा मंगळ त्या दिवशी तो किती अंशाचा असेल, ते जेव्हा एकाच वेळेला तिथे स्ट्रोक करतील त्यावेळेला ती घटना होईल. लक्षात नसेल आलं तर मी पुन्हा सांगतोय, फार महत्वाचा विषय आहे. अंशात्मक शनीचे अंश आणि मंगळाचे अंश हे एकाच वेळेला समसप्तक खगोलमध्ये कधी होत आहेत आणि ते त्या दिवशी 7 अंशाचा आहे सर. बरोबर आहे. मग 7 अंशाचा मग जर आपण बघितला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो मॅडम. 7 अंशाचा शनी असल्यानंतर त्यावेळेला तिथे नक्षत्र कुठलं असेल तर उत्तरा. हो सर, उत्तरा 2 चरण सुरू होतं त्या नक्षत्र. उत्तर भाद्रपदा 2. हो, त्यावेळेला प्रथम चरण सुरू होतं 3:20 कलेला. मी असं सांगतो. म्हणजे तुमचं म्हणणं जे आहे ते दुसरं चरणामध्ये असेल, बरोबर आहे? हो सर. आणि अशा वेळेला दुसरं चरण मंगळाला कन्या राशीमध्ये कोणतं असेल तर कन्या राशीमध्ये मकर नवमास हा आरंभी आहे. कुंभ नवमास असेल का? बघा, कुंभच नाही, मकर नवमांश आहे आणि उत्तराचं दुसरं चरण आहे. आता ऐका 2 मिनिटं. जर समजा शनी महाराज हे कुठल्या नवमाशामध्ये असतील त्यावेळेला मीन रास ही सुरू होते कर्क नवमाशाने, बरोबर आहे? म्हणजे ते शिव नवमाशात असतील का कन्या? कन्या ना, उत्तरा भाद्रपदा 2 म्हणाला. कन्या. कन्येच्या समोरची रास कुठली? मीन. मीन. बरोबर आहे. म्हणजे उत्तराचं 4थ चरण बघा 3:20, 6:40 आणि तुम्ही 7 अंश सांगताय. तुम्ही 7 अंश सांगताय. पूर्णपणे अंशात्मक समसप्तक योग हा त्या ठिकाणी 3ऱ्या चरणामध्येच होईल. हो, 8 ऑगस्टला. मग तुम्हाला एका ग्रहाची चाल एक नवमांश कव्हर करायला किती वेळ लागेल? आणि दुसरा ग्रह वक्री आहे, तो मागे जाणार आहे
आणि तो 3 अंशापर्यंत मागे जाणार आहे. मीन राशीमध्ये यदा कदाचित तो 3 अंश 2 अंशापर्यंत मागे जाईल. याचा अर्थ मंगळ तेव्हा पुढे जाऊन निघून पण जाणार. गॉट इट? येस. नाही का? होय. हो सर हो. हो. हा. मग गणित करते मी तुम्हाला. पहिला नवमाशामध्ये जा, मग अंशामध्ये जा. पहिला नवमाशात जा. कितव्या नवमाशातून कितवा नवमास? मी तुम्हाला सांगितलं सिंह आणि कुंभ, कर्क आणि मकर, कन्या आणि मीन असे समोरासमोरचे नवमाश आहेत. तर आता आपण मीन नवमाशातला मंगळ पाहिला, त्यावेळेला तो शनीशी समसप्तक करेल की नाही करेल? करेल ना? हा. मग त्या दरम्यान घटना होईल, पण एक ग्रह मागे जाणार आहे, परत सांगतो, आणि एक ग्रह पुढे जाणार आहे. दोन्ही ग्रह एकमेकाला समसप्तक करतात, त्यावेळेला दोन्ही ग्रह वक्री नसतात. कळलं का? हो सर. हा. आता वक्री ग्रहाची तारीख तुम्ही काय सांगितली? 13. आता सूर्य कुठल्या राशी? 9 आणि 10 ऑगस्टला दोन्ही समसप्तकात येतात. हा. मग आता त्यावेळेला 10 मंगळ ऑगस्टला आणि मॅडम, शनी. 10 ऑगस्टला मॅडम त्या ठिकाणी मीन नवमाशामध्ये कर्क राशीचा मीन नवमाश असेल का हो. शिव राशीचा मीन नवमाश असेल? शिव राशीमध्ये मीन नवमाश येत नाही. नाही. कन्या नवमाश, कन्या राशीतला मीन नवमाश कन्या असतात. राशीत. हो, कन्या राशीतच आणि ह्या मीन राशीत समोरासमोर समजतात. आणि ऑगस्ट महिना तुम्ही सांगितला, तर हो. ऑगस्ट महिन्यामध्ये आश्लेषा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये सूर्य असेल, हो. नाही का? हो सर. हो सर. हो. हो सर हो, बरोबर आहे. मग अशी तारीख काढायची असते. थोडं डिफिकल्ट वाटेल, पण सायंटिफिक आहे. बघा, विचार करा, शांतपणे घ्या. पहिला रवीची तारीख ठरवा, त्याच्यावरती वक्री ग्रह ठरवा, त्याच्यावरती गोचरीचा मंगळ ठरवा. त्याला मंगळाची गती ही रवीपासून कितवा आहे? तर 3रा आहे, म्हणजे तो थोडासा फास्ट असतात. कळलं? म्हणून जेव्हा तुम्ही गती एखाद्या ग्रहाची तपासता, त्याला रवी त्याच्यापासून किती अंतरावरती आहे त्याप्रमाणे इत्यादी ग्रहांची गती अवलंबून असते. हा नियम आहे. पटतंय का नाही पटत? पटतंय ना, 100%. हो सर. हो सर. हो. म्हणजे प्रत्येक ग्रहाची गती ठरवताना रवीचं अंतर, त्या राशीचं अंतर किंवा त्या नक्षत्र कितवं आहे ते, म्हणून ताराचक्राचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला तुम्हाला लगेच त्याची गती ही काढता येते. कळलं? ताराचक्रानुसार आता बघा, सांगतो तुम्हाला. रवीचं ताराचक्र आपण केलं तर रवी हा आश्लेषा नक्षत्रात आहे, बरोबर आहे? आश्लेषानंतर मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त. आता हे हस्त का उत्तरा नक्षत्रामध्ये येणार की नाही? मग आश्लेषा, मघा, पूर्वा आणि उत्तरा, म्हणजे 4 नक्षत्र झाली की नाही रवीपासून? हो हो सर. सर. हा, 4 ना? होय. हो 4. मग तेव्हा गती ही जलद असेल. कळलं? आणि गती ही व्यवस्थित कधी येतं? ज्या वेळेला तो 6व्या नक्षत्रामध्ये जातो त्यावेळेला गती रुटीन मध्ये असते. 8व्या नक्षत्रात जातो त्यावेळेला एकदम छान पैकी असते. हे अशा तऱ्हेने ताराचक्राच्या रवीपासूनचं जे ताराचक्र असतं, परत पुन्हा पुन्हा सांगतोय, आपला हा क्लास ऍडव्हान्स क्लास आहे. रवीला एका ठिकाणी धरून त्याच्यावरून ती नक्षत्र कितवं आहे त्यावरून गतीची निश्चिती होते.
म्हणजे चौथ्या नक्षत्रात गती जास्त, सहाव्या हो. नक्षत्रात रुटीन आणि हा. 9व्या नक्षत्रात गती स्थिर, कमी 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 होतं. कमी. म्हणजे ज्या वेळेला रवीच्या जवळ एखादा ग्रह असतो नक्षत्रापासून, तिसरं नक्षत्र, दुसरं नक्षत्र, मग पुढे जाता जाता तो रेग्युलर होतो. कळलं? चौथ्या नंतर रेग्युलर होतो ना सर? हा. 5व्या नंतर सहसा रेग्युलर होतो. म्हणजे जन्म, संपत, विपत हे 3 झालं, हा. क्षेम म्हणजे 4 झालं, हो. प्रत्यरी मध्ये 5 झालं, आणि 6वं जे नक्षत्र जातं ना, साधू. साधक, साधक, तेव्हापासून गती जी आहे. म्हणून परत लक्षात घ्या, घरचा अभ्यास करते वेळी तुम्हाला नक्षत्रापासून, रवीपासून तो ग्रह कितव्या नक्षत्रात आहे त्याच्यावरून तुम्ही गती तपासून जा. आणि सोपा विषय सांगतो तुम्हाला, त्यामध्ये तुमच्या घरी पंचांग असेल तर रवीपासून इत्यादी ग्रह तपासावे, तुम्हाला लगेच कळेल. मॅडम पत्रिका काढा. तर एकदा सांगा ना, परत एकदा. चौथ्या नक्षत्रात फास्ट, 6व्या नक्षत्रात मध्यम, असं सांगितलं ना सर? लक्षात नाही आलं असं आहे काय. मॅडम, बघा ऐका, जेव्हा रवीच्या युतीमध्ये ग्रह असतो तेव्हा रवीच्या सोबत चालतो. त्याच्यानंतर रवीपासून दुसऱ्या नक्षत्रात जाईल, पुढे मागचं नक्षत्र कुठलं होतं तर पुष्य, पुढचं नक्षत्र कुठलं होतं तर मघा. बरोबर आहे? मॅडमनी तारीख जी सांगितली तेव्हा रवी अश्लेषा नक्षत्रामध्ये सांगितला ना? हो सर. बरोबर आहे ना? मग अश्लेषानंतर मघा, नाही का? तेव्हा गती जास्ती असते, त्याच्यानंतर परत थोडी कमी होते, त्याच्यानंतर परत थोडी कमी होते, मग परत थोडी, मग रेग्युलर होतो. असं नियम आहे. मग ते करताना तुम्हाला पंचांगामध्ये सूर्य केंद्रस्थानी पकडून त्याच्या पुढची नक्षत्र तपासायची. त्याला तुम्हाला ऍक्युरेट ग्रहांची गती, इत्यादी ग्रहांची गती ही ताबडतोब तुमच्या लक्षात येईल. किती सोपं आहे. हो सर. काय ऍड करायचं आहे का वजा करायचं आहे त्याच्यामध्ये सांगा. हा मॅडम, काही नाही. आहे का गणित काय? नाही सर. गणित हेच आहे, नक्षत्रावरून ग्रहांच्या गतीचा नियम ठरलेला आहे. तृप्ती कुलकर्णी, तुमचं काय मत आहे? हो, बरोबर आहे सर. मी आज जरा फक्त ऐकतेय, कारण माझी जरा तब्येत बरी नाहीये, बरं ठीक त्यामुळे मी काही बोलले नाही. आहे. तुमची मैत्र शिंदे मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ते सगळं. रवीपासून नक्षत्रांच्या जे कितव्या नक्षत्रावरती ग्रह आहे त्याप्रमाणे त्याचं हे ठरतं. तुम्ही बघा, आता तुमच्या हातात पंचांग असेल तर तुम्हाला ताबडतोब माहिती पडेल. हो सर. कोणत्याही हो सर, ग्रहासाठी गतीचा लागू अभ्यास. होईल ना ते? हा, कोणत्याही ग्रहासाठी लागू होईल ना ते? प्रत्येक प्रत्येक ग्रहाचे ग्रहासाठी. प्रत्येक. त्याचं डिस्टन्स किती आहे, त्याचा अंतर काय आहे, ग्रह कक्षेच्या बाहेरचा आहे का अगोदरचा आहे, मूळ त्याच्यावरती गतीचा. कुंडलीमध्ये मूळ कुंडलीमध्ये आपण तसं बघू शकतो आणि गोचरही बघू शकतो. गोचर बघताना पंचांगाचा वापर करावा. बरोबर बरोबर. गोचरची गती, मूळ ओके. पत्रिकेतली गोचरची गती, मूळ पत्रिकेची गती त्या रवीवरूनच साडीमध्ये ठरते ना समज. सर. हो ना सर, सगळ्या ग्रहांची गती रवीच्या ह्याच्यावरूनच ठरते. हो. हो. त्यामध्ये आणखी एक दुसरा भाग आहे मॅडम, की गोचर बघायचं असेल त्यावेळेला राहू कोणत्या राशीत आहे. आता राहू कुंभ राशीत आहे की नाही? हो. हो हो. मग त्याच्या जवळच्या ग्रहांची सूर्याची पण गती बदलते. आता ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तुम्ही सूर्याची गती पहा, ती कमी जास्त होते. कळलं? हा एक राहूचा पार्ट आहे.
59 कला 59 विकला कायम असेल असं नाही. तर त्याच्यामध्ये विकलेमध्ये फरक येतो. कळलं? हो सर, हो येतो, विकोलेमध्ये फरक येतो. हो हो. सूर्याची गती जास्त होईल का? नाही, कमी कमी. कमी कमी होते. होणार, कमीच होणार. बघा तुम्ही, तुमच्या हो हातात पंचांग आहे. हो हो सर, कमीच होते. येस. हो हे हे यालाच गणित म्हणतात. मी कुठल्याही तऱ्हेच्या फळ्यावरचं गणित कधी शिकवलं नाही, का कधी शिकलो पण नाही. मग केतू सर खूप जवळ आला छान तरी सांगितलं पण तुम्ही. सूर्याची गती कमी होते का सर? काय म्हणता? केतूच्या जवळ आला तरी पण हो हो. इफेक्ट येतो. राहू केतू दोन्ही पण. शेवटी ते कोण आहेत ना मॅडम, त्या ग्रह जे आहेत ना, ते छायाग्रहाचा जो कक्ष आहे ना, ती हा. तर त्या ठिकाणी तुम्हाला ती गती तपासताना तुम्हाला अंतर जे आहे ते अवधी घेतो. म्हणजे काही कलेचे तुम्हाला तिथे फरक पडतो, असं आहे. आता हे किती सोपं आहे मला सांगा, याच्यात काय कठीणता वाटते का तुम्हाला? कुठली आकडेमोड आहे का? नाही नाही सर, खूप सोपं आहे. नाही सर. छान आहे. सर हा. तुम्ही पण इतकं सर छान यांचं तुम्ही सांगितलंय. सांगितलं नाही, राहू केतूच्या गती आणि तेव्हा रवीची कलेमध्ये कमी कमी येते. तो आता हा नियम आत्ताच कळाला ऍक्च्युली, खरंच. हो, इतके दिवसात नाहीच माहित होता हा. म्हणजे आहे की नाही सत्य? हो हो सर, लगेचच बघितलंच मी पंचांग समोर उघडून, बरोबर एकदम 100 काय 108% खरं आहे सर. हा आता नियम इथे आता एकदम छान. माझ्याकडे काय हातात पंचांग नाहीये. नाही आमचं नाही सगळं पंचांग असं आम्ही पाठ करून ठेवलेलं आहे फळ्यावरती, जेव्हा शिकलो सर. त्यावेळेला. हो सर. नशीब आहे. तर तुम्ही गॉड. खतरनाकच आहात, तेच नाही. डिवाइन एंजल. नाही नाही, डिवाइन एंजल वगैरे नाही. जे आहे परमेश्वराची विद्या आहे, आपली नाहीच आहे. कळलं नाही का? पण सर, तुम्ही शिकवता ते एकदम, कधी तुमच्या समोर कुठलं पुस्तक, काही नोट्स बिट्स काही नसतात, पण एवढं तुम्ही भारी शिकवता. म्हणजे एक एक शब्द लिहून घ्यावा आणि ऐकत राहावं असं होतं, काय लिहायचं नाही आणि काय काय ऐकायचं. आता त्या मॅडमनी 9 तारीख सांगितली, ऑगस्ट महिना. लगेच आपल्या समोर दृश्य उभं राहिलं पाहिजे. ऑगस्ट महिन्याची 9 तारीख सांगितली काय तपस्वी मॅडम तुम्ही? हो सर. मग त्याच्यावर लगेच बांधणी करता आली पाहिजे तुम्हाला. कुठला ग्रह तर कुठल्या राशीमध्ये. हा, तर तुम्हाला हे गणित लक्षात कसं काय राहतं? म्हणजे ती किमयाच आहे की इतक्या 95चंही म्हटलं तरी तुम्हाला लक्षात असतं? नाही ते आता सवय कळतच आहे ना, नाही. सवय आहे. आता काय माहिती, म्हणूनच मी तुमच्या डिवाइन समोर. एंजल. नाही नाही, डिवाइन एंजल म्हणजे काही नाही, एक परमेश्वराची कृपा आहे, बाकी काही नाही. एक विषयामध्ये आपण इन्व्हॉल्व झालेलो आहोत. आता तुम्ही सगळे घरी जेवण बनवता, स्वयंपाक करता, त्यावेळेला तुमचा ठरलेला पदार्थ आहे, तो तुम्ही टाकल्याशिवाय घरातल्या लोकांची चव काय हे तुम्हाला कळलेली असते. तसं ग्रहांची मोमेंट जी आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वेळेला ती मोमेंट तुम्हाला तपासता आली पाहिजे. आणि मी तुम्हाला शास्त्र त्या ताराचक्राच्या अनुसरून रवीचं ताराचक्र एकदम सुरळीत करून सांगितलं. कळलं? हो सर, तो तर एकदम सोपंच करून टाकलं तुम्ही, काहीच हा. बघायला नको आता. त्या त्या नियमाप्रमाणे चाललं तर पटापट येस. कॅल्क्युलेट होत जाणार. कसं आहे धन्यवाद आकाशामध्ये सर, धन्यवाद. मॅडम, कसं आहे आकाशामध्ये एका ग्रहाला, जसं हे आपले ग्रह आहेत 7, त्या ग्रहाला रवी जेव्हा सोडतो किंवा रवी जेव्हा क्लच करतो, त्यावेळेला त्याची गती रवीप्रमाणे चालावं लागतं. रवी पासून तो जेव्हा दूर जातो तरी सुद्धा तो त्याची गती जास्ती असते, आणि नंतर ती गती संथ होते, म्हणजे कमी होते. ती हळूहळू कमी होत जाते जेव्हा तो रवीपासून 7व्या नक्षत्रात 6व्या नक्षत्रामध्ये, तुम्ही अवश्य तपासा. पण एकच आहे की त्या एका नक्षत्रामध्ये एखाद्या ग्रहाचं भ्रमण किती काळ असेल. जसं आपण बघितलं तर 14 महिन्याचं जे भ्रमण आहे ते शनीचं आहे. मग ते कधी कधी 14 महिन्याचं नसून ते 11 महिन्यावरती येतं. कळलं? हे पण तुम्हाला बघितलं पाहिजे. पण 14 महिने हो हो सर. रेग्युलर आहे. मग ते 11 महिन्यामध्ये जर तो वक्री झाला तर त्यावेळेला त्याची गती संथ होते. कळलं? मग हो सर, जलद गती बरोबर. झाली तर 11 महिन्यानं. असं आहे.
एक नक्षत्र ओलांडताना त्याला कालावधी किती लागतो, म्हणून एक एक ग्रह तुम्ही तपासा. बघा, चंद्र जवळ आला, आता अमावस्या समजा आली, तर चंद्राची गती जास्त असते. त्यानंतर हळूहळू चंद्राची तिथी बघा, त्यावेळेला तृतीय काल तुम्हाला हे होते, नेहमी क्षय तिथी होते ना. हो सर, तृतीया नेहमी क्षय असते. फक्त अक्षय तृतीया तुम्ही सांगितल्याप्रमाणे रविचंद्र उच्चचे असतात तेव्हा अक्षय तृतीया होते, तीच एक चांगली. Yes. हो सर, मग त्या आता हे तिथीला झोपेत उठून कोणी विचारलं तरी आता अक्षय तृतीया सांगता येईल, फक्त तुमच्यामुळेच आहे. Yes. मग आता तिथून चतुर्थी झाली नाही का, आता चतुर्थी हो झाली सर. त्यावेळेला पोझिशन वेगळी होती. तेव्हा हळूहळू चंद्र आपल्या गतीने पुढे जाणार आहे. मग पंचमी झाली, मग त्यावेळेला चंद्र व्यवस्थित होतो. त्यावेळेला हो चतुर्थी पर्यंत चंद्र पापग्रह असतो. हो सर, बस. पंचमी पर्यंत. म्हणून सगळ्या ग्रहांची गती तपासताना तुम्हाला शुक्र, आता शुक्र बुध हे जवळपास असतात. परवाच्या पत्रिकेमध्ये आपण पाहिलं. हो होय. हो सर. बघा, आता मॅडम तुम्ही भावमध्ये लावा, म्हणजे काय होईल की यांना अरे भावमध्येचा जो बापरे, थांबा, भावमध्ये तुम्ही दिला नाहीये नाव सर. नाही पाठवला मी. आता पाठवलंय का? बघते. नाही पाठवलंय, कधीच पाठवलं. नाही नाही, एक मिनिट थांबा जरा. सेकंड पोर्शनला भावमध्ये पाठवला. बघते बघते बघते. बघा आला असेल. हा मॅडम, मी पाठवलं तुम्हाला, पोस्ट केलं. सर सर मी बघते आणि मग लावते. एक मिनिट मला बरं, फक्त. ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. हा बघा. हा हा, दिसतंय का? बघा हो पहिला मॅडम, भाव. दिसतंय. हा हो मॅडम. ठीक आहे ठीक आहे, ओके, थँक्यू. बघा पहिला भाव तुम्ही बघितला 10-16चा आहे. इथे 11चा एकही भाव झाला का? नाही, 9-54, 10-16 आहे. नाही सर. हा, म्हणजे प्रथम स्थान सप्तम स्थान हे 10-16चे आले. त्यानंतर सगळे भाव कमी झाले, कारण का रवी 10 अंश भाव वाढला असता आणि दशम भाव कमी झाला असता. एकदम सिंपल नियम आहे, कळलं का? सर पुन्हा सांगा सर, समजा प्लीज. बघा असं आहे मॅडम, की प्रथम स्थान 10-16-16 आहे, हो सप्तम स्थान पण 10-16-16 आहे, बरोबर हो आहे. हो इत्यादी जे भाव आहेत ते 10 पेक्षा कमी आहेत. हो रवी हा 10 अंशाला आहे, लग्न पण 10 अंशाला आहे. हो त्याच्यामुळे सगळे भाव जे आहेत ते 10 अंशाच्या पुढे गेलेले नाहीत, 11 अंश झाले नाहीत, किंवा हो 5-6 अंश पण झाले नाहीत. म्हणजे चांगले. 10च्या जवळच ते प्ले करत राहील. हो हो हो, बरोबर आहे सर. हा, कारण लग्नबिंदू
रवी बिंदू, प्रथम स्थान, दशम स्थान हे तुम्हाला त्या ठिकाणी सप्तम स्थान 10-16 आहे. दशमामध्ये येणारी रास कोणती आहे? तर तूळ आहे का कन्या आहे? तर ती 9-54 आहे. 9-54 काय आहे? धनुरास आहे सर, धनुरास. धनुरास आहे ना सर, दशम. 9-11 आहे ना? हो सर. हो सर. 9-32 ना. 9-32 आहे सर. म्हणजे तुम्हाला भावमध्ये पाहते वेळी परत सांगतो, रवीचे अंश, राशीचे अंश, सप्तम स्थान आणि दशम स्थान हे सिमिलर जवळपास येत. हो सर. हो सर, बरोबर आहे. नाही का? आलं लक्षात सर सर हो. तर कधी कधी आता इथे योगायोगाने लग्न भाव आणि रवीचं अंश हे सरोबरीने आलेले आहे. कधी कधी लग्नाला खूपच कमी अंशाचं असेल किंवा जास्त अंशाचं असेल आणि रवी मात्र 9-10 अंशावर असेल, तर काय करायचं समजायचं? आता बघा, प्रथम स्थानाबद्दल सांगतो तुम्हाला मॅडम, की समजा रवी 20 अंशाचा आहे आणि भाव आरंभ झालाय 5 अंशाला जन्म झाला, तर त्याला तुम्हाला सगळ्या भावामध्ये तफावत येणार. तर रवी आता पुढे आलेला आहे. म्हणजे जेव्हा भाव उदित झाला ना आणि रवी 25 अंशाचा होता, तर त्यावेळेला त्या ठिकाणी रवी हा 25 अंशाचा आहे आणि भाव 5 अंशाचा आहे. तर रवी ऑलरेडी कुठे आहे आणि भाव कुठे आहे, त्याच्यावर भाव मध्याचं गणित असतं. 5 अंशाचा जर भाव असेल, 25 अंशाचा रवी असेल, तर रवी भावाच्या अगोदर भोगलेला आहे, नाही का? असं आहे. म्हणून त्या ठिकाणी पूर्व दिशा, उदित पूर्व दिशा ही अशा तऱ्हेने विचार केली जाते. उदित लग्न इन शॉर्ट. म्हणून उदित लग्नावरती जर सूर्य लग्नी असेल तर, पण समजा जर सूर्य लग्नी नसेल आणि सूर्य अष्टमात असेल आणि उदित लग्न 10 अंशाचं असेल, तर त्या ठिकाणी दशमभाव सिद्ध करते वेळी तर त्या ठिकाणी बरोबर तो राशी कोणती आहे, त्याला सूर्य कोणत्या राशीत आहे ह्याच्यावरती भावमध्ये तयार होतो. आणि त्याचं फार मोठं टेबल आहे. म्हणून भाव साधन टेबल मिळतं, त्याच्यावरती तुम्ही ते बनवू शकता आणि तो किचकट प्रकार आहे सगळा. अगदी बरोबर सांगितलं सर, की इन्स्टंट आहे आपल्याकडे. नाही, जे आहे ते आपल्याला सांगायला हरकत काय. आता काही मंडळी उच्च शिक्षित, त्यांना माहिती आहे, पण त्यांना भाव मध्ये कसा काढायचा हे नाही शिकवलं त्यांनी. बरं, एनिवे, आणखी काही तुमचे प्रश्न असतील? बघितला भाव तुम्ही इथे कसा आलेला आहे, त्याच्यावरती याचा फलादेश द्यायचा. तपस्वी मॅडम, तुमचा काय अनुभव आहे भावमध्यबद्दल? नाही सर, ते काढावेच लागतात, त्याच्याशिवाय काही होत नाही. शेवटी तुम्हाला रायटिंग किंवा फळ्यावरती करावंच लागतं. हो हो हो. लग्न आणि दशम भाव हे काढल्याशिवाय बाकीचे तुम्ही काढू शकत नाही. पहिले 6 भाव आले तर त्याच्या समोरचे भाव आपसुक येतात. नाही, पण भाग असा आहे मॅडम, की त्यावेळेला रवीची अवस्था ही षष्ठ स्थानात असेल तर त्याच्यात फरकही येतो ना. मग येतो ना फरक. हो हो मग तो सायंटिफिक भाग जो आहे तो शिकवला पाहिजे ना आपल्याला. हो हो. आता रवीवरती ते कमी झालं ना, आता सगळं मिळतंय म्हटल्यानंतर गणित करणंही कमी झालं ना. ठीक आहे, चला. बरं मॅडम, पत्रिका काढा आणि आता समारोप करूया. आता हे कसं वाटलं तर हळदणकर मॅडम अभिप्राय द्या. वेळ पण झालाय भरपूर. आणि कुबल मॅडम, आणखी कोणाला काय बोलायचं आहे तर बोला. बोलू का? हा, बोला ना. नमस्कार सर. नमस्ते.
ऍक्च्युली खूप दिवसांनी मगाशी शिवेरकर की पाटील मॅडमनी कोणीतरी उल्लेख केला की खूपच चांगली पत्रिका आपल्याला अभ्यासाला मिळाली. म्हणजे जातकाचं नशीब तो कसा चांगलं घेऊन आलेला असतो. हे 6 ग्रह सप्तम स्थानावर बघतायत आणि किती चांगल्या पद्धतीने ग्रहांची बैठक या जातकाला मिळालेली आहे. मेडिकलला जाण्यासाठी त्याची कष्ट करण्याची जी वृत्ती आहे किंवा संशोधन करण्याची जी त्याची तयारी आहे ती या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतं. आणि तुम्ही नेहमीच असं म्हणता की पूर्वेला जेव्हा सूर्य असतो तेव्हा तो त्या माणसाचं प्रतिष्ठा आणि त्या माणसाचं भवितव्य हे चांगलंच असतं. त्याप्रमाणे सूर्य बुध युती ही तिथे झालेली आहे. शुक्र पण तिथे बसलेला आहे. तो शुक्र सप्तमेश आणि तृतीयेश पराक्रमेश असल्यामुळे त्या पराक्रमाची जोड लग्नाला मिळालेली आहे, व्यक्तिमत्वाला मिळालेली आहे आणि त्यामुळे तो आपल्या कारकिर्दीमध्ये यशस्वी ठरलेला आहे. धनु लग्न हे चंद्राबरोबर गुरु म्हणजे धनु लग्नाचा स्वामी हा चंद्राबरोबर बसलेला आहे, तो पराक्रमात आहे, त्यामुळे त्याचीही त्याला जोड झालेली आहे. म्हणजे एकूणच पत्रिका चांगली लाभल्यामुळे जातकाला त्याचा लाभ झालाय. पण याहीपेक्षा मी आजच्या पत्रिकेसाठी आजच्या कुंडलीसाठी महत्वाचं समजते की रवीची गती पाहून इतर ग्रह आपली गती कशी सुधारतात याचं सोपं साधं आणि गतिमान गणित आज तुम्ही अगदी उलगडून दाखवलं. म्हणजे कुठे मी ना आतापर्यंत सर पंचांगात बघत असे की आता हा ग्रह इतका स्लो झालाय. एरवी हा एकेका ह्याच्यामध्ये 18 दिवस 20 दिवस राहणारा ग्रह लवकर का जातोय. तर रवीवर गती अवलंबून असते हे माहिती होतं, पण ती नियमामध्ये तुम्ही बसवून टाकली की रवीपासून दुसरा तिसरा चौथा जेव्हा ग्रह जातो तोपर्यंत राजा आपल्या अजून सोबत आहे हे लक्षात घेऊन त्याची गती ही मर्यादित असते. पण जेव्हा तो 4 हे सोडून पुढे जातो मग तो आपल्या गतीने राज्याला बरंच पुढे टाकून आपण पुढे आलेले आहोत हे लक्षात घेऊन तो आपली गती सुधारतो आणि वेळेवर निघून जातो पुढे. तर हे जे गणित तुम्ही सांगितलं हे अतिशय चांगलं आणि रवीचं ताराचक्र ह्या शीर्षका अंतर्गत सांगितलं त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजलं. आणखी त्याच्याच बरोबर राहू आणि केतू हे जरी छायाग्रह असले आणि रवी हा जरी राजा असला तरी सुद्धा राहूच्या जेव्हा क्लर्च मध्ये रवी येतो तेव्हा मात्र त्याच्या गतीमध्ये थोडीशी धीमेपणा येते आणि तो गतीमध्ये मंदावतो. हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आता विद्यार्थ्यांना कळलेलं आहे. तेव्हा ऍडव्हान्स आणि ह्या पद्धती ही खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि ज्यांचं आधी कोणी शिकलेले आहेत त्यांना आता नवीन क्लू मिळाल्यामुळे ज्ञान कुठेच व्यातीप्याती धावणार नाही, ते बरोबर चपकल डोक्यात बसेल आणि त्याचा उपयोग होईल. धन्यवाद सर, खूप छान. धन्यवाद. कसं आहे मॅडम माहितीये का, आता आपल्याकडे आता हे सगळे जे उपस्थित असणारे लोक जे आहेत ना ते अत्यंत अनुभवी आहेत. मी असं समजतो हुशार आहेत. एकही मनुष्य याच्यातला बुद्धू नाही, हुशार आहे. त्या लोकांना त्याच्या पुढचं शिकायचं आहे. म्हणून भिन्न भिन्न पत्रिका जे रिअल लाईफ त्यांचं कसं असेल ही मांडणी करण्याची इच्छा माझी असते नेहमी. आणि त्याच्यामध्ये द पर्सन इज गोइंग फॉर सक्सेस, लिव्हिंग फॉर सक्सेस, आणि ते सक्सेस कशामुळे त्याला आलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला ग्रहस्थिती नेमकी काय करते माणसाच्या जीवनात हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला कष्ट येतात, नाही येत असा भाग नाही, येतात. मुळातले जर ग्रह चांगले असतील, सूक्ष्मांश चांगलं घेऊन तो ग्रह जन्माला आला असेल तर तो समसप्तकात येऊ दे किंवा आणखी दृष्टी देऊ दे, तो तेवढ्या वेळेपुरता काहीतरी थोडस क्षणिक देऊन जाईल, पण फार घातक ठरत नाही. कसं आहे मॅडम, आता मंगळाबद्दल मॅडमनी सांगितलं ना, तपस्वी मॅडमनी, त्याला 9 तारीख त्यांनी ऑगस्टची सांगितली. थोडक्यामध्ये 16 ऑगस्टला रवी बदलणार आहे. तेव्हा तो आग्नेय दिशेला जाईल आणि तो दक्षिण आग्नेयला प्रवास करेल. तर आकाशच असं आहे
की त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही स्वतः शिक्षिका होत्या, शिक्षक आहात तुम्ही, तर व्यंजन आणि स्वर 15 आणि 32चा भाग आहे त्याच्यातला, नाही का? 15-32 मध्ये तसंच व्यंजन आणि स्वर हा ग्रहाच्या रचनेमध्ये सुद्धा बदलला जातो. त्या ग्रहाची जी मोमेंट असते त्याला हे ठरलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही ह ड नंतर लगेच म ट लागतं. हे तिथे अग्नि दिशेला वळण घेतलं ना सूर्याने, ते लगेच हे बदलतं, स्वर बदलतो, व्यंजन बदलतं, असं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी साहित्यामध्ये आहेत. निवांतपणे शिकता आलं पाहिजे, थोडासा धीर पाहिजे, होतं. बरं, कुबल मॅडम समारोप करा विनंती. हो, करते विनंती, नका करू सर. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आणि तुमच्या गुरूंना पण खूप हॅट्स ऑफ. आता ते आहेत नाहीत आय डोंट नो, पण इतका सुंदर विद्यार्थी. मी थोडा वेळ तुम्हाला विद्यार्थी का म्हणते, कारण तुम्ही त्यांचे विद्यार्थी होता, आता आम्ही तुमच्या आहोत. पण तुम्ही त्यांच्याकडनं इतकं छान, म्हणजे मला असं म्हणजे काय म्हणजे बोलताच येत नाही, पण इतकं छान त्यांनी तर शिकवलंच, नो डाऊट. पण तुम्ही पण ते एवढ्या काय म्हणायचं, सिरियसली हा आत्मसात म्हणजे असं ग्रहण केलं. स्मार्टली ते म्हणजे आत्मसात पण केलं, ग्रास्प केलं, आणि तसंच्या तसं आमच्या पुढे मांडत आहात. आम्ही तर खूप खूप प्रयत्न चालूच आहेत. डोंट नो कितपत हे होईल, पण असं म्हणायचं नाही, आपण नेहमी सकारात्मक राहायचं ना. नाही, आम्ही होच तुमच्यासारखंच होण्याचा अगदी तंतोतंत प्रयत्न येस, नक्की. शेवटच्या श्वासापर्यंत चालूच ठेवू. त्याच्याबद्दल इतकं छान वाटतं, म्हणजे तुम्हाला ऐकायला. आता कोणत्या अपूर्वा, कोण राहुल मॅडम, अपर्णा, हो, त्या पण म्हणाल्या, म्हणजे अक्षरशः तुम्ही अजून 4-4 तास जरी क्लास घेतला ना, सगळे बिना जेवणाचे बिना ह्याचे, पण तुमचा विचार करायला हवा ना आम्हाला. आता मी जास्त आज पत्रिकेबद्दल नाही बोलत, कारण आपण खूप छान, सगळ्यांना आता पत्रिका लक्षात आलीच आहे ना. म्हणजे हा लग्नीच, म्हणजे सूर्य बुध शुक्र हे पण छान. त्याच्यानंतर चंद्र आणि गुरु गजकेशरी योगात. इथे जरी आपण म्हणजे धनेश म्हणून मंगळाला जर असा वेड्यासारखा विचार केला असता की तो मार्केश, तर काही नाही, म्हणजे त्याचं काहीतरी असेल. आता केतू आहे तिथे, पण हा मंगळ कुंभेते म्हणून तिला प्रखर, तिला नाही त्यांना म्हणायचं पाहिजे, त्या जातिकेला प्रखर बुद्धिमत्ता मिळाली आहे. आणि हा गुरु पण कृत्यकेत म्हणून आपण लगेच त्याला असं निष्फळ ठरवायचं हे पण नाही. त्या सर्जन होण्यासाठी लागणारं डेअरिंग, शिवाय त्या मंगळाची तिथे दृष्टी, हे सगळं म्हणजे आपल्याला प्रत्येक ग्रहाच्या, नक्षत्राच्या, म्हणजे मला म्हणायचं असं आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या बाजू आहेत, तर त्या आपण व्यवस्थित बघायला हव्यात. तर आता मी जास्त बोलतच नाही सर, कारण तुम्ही आज इतकं सुंदर, वक्रीत तर तुम्ही सांगताच, पण आज ते तारा चक्राचं सांगून त्या गतीमध्ये कसा फरक येतो, म्हणजे सगळ्यांच्याच, म्हणजे रवीपासून आपण गती काढतो ना, तर ती कशी काढायची ते पण तुम्ही खूप छान सांगितलं. मग ते राहूचं मॅडमने आता उल्लेख केलाच आहे, म्हणजे राहूच्या हो, जवळपास आल्यावर पण आपण जनरली 1 अंश ह्याची सूर्याची गती धरतो, पण ती 58 किंवा 59 अशी पॉईंट समथिंग अशी होते. तर ते का होते, कारण हे सगळं दिसतंय आम्हाला पंचांगात, पण व्हाय म्हटलं की त्याचं आन्सर जे सायंटिफिक तुम्ही देतात, आणि हे सगळं आकाश तुम्हाला एवढं पाठ आहे, त्याचं तर आम्हाला खूप, म्हणजे मला तर असं, त्या एंजल म्हणतात, मी पण तुम्हाला डिवाइन सोल म्हणते. आणि असं मॅजिकलीच आहे ना, खरंच म्हणजे असं वाटतं की हे सामान्य माणसाला कसं काय शक्य असेल. पण तुम्ही नेहमी म्हणता ना की म्हणजे काय, श्रीकृष्ण शरणम मम, आणि त्यांची कृपादृष्टी आहे, म्हणजे असं तुम्ही, तर ती नक्कीच तुमच्यावर आहे सर. तर आता मी जास्त न बोलता आपण आता म्हणजे आपली कार्यशाळा थांबूया सर. अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे प्रत्येक क्लास उत्तम होतो, पण आता हा आपला ग्राफ आहे ना, असं एकदम स्काय इज द लिमिट असं झालंय. तर खूप छान. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, थँक्यू, ह्यूज थँक्यू, थँक्यू ग्रॅटिट्यूड. मॅडम. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू ऑल ऑल. द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. चला, धन्यवाद सगळ्यांच्या धन्यवाद सर.